Praise the Lord. देवाला धन्यवाद. We are in the fag end of this year. या वर्षाच्या अगदी अखेरीला आपण येऊन ठेपलोय. Amen. आमेन. And I'm very excited that God is going to do something new for the new year. आणि मी एकदम आनंदी आहे की देव नवीन वर्षात काहीतरी नवीन करणार आहे. Amen. आमेन. Because when God is involved, कारण की देव जेव्हा कुठल्याही गोष्टीत गुंतलेला असतो ना, it has to be new. तेव्हा ते नवीन असायलाच हवं. It has to be precious. आणि ते मौल्यवान असायला It हवं. has to be wonderful. ते छान असायला हवं. Amen. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. Today we are going to see something new. आज काहीतरी नवीन पाहणार आहोत. Heaven is your home. स्वर्ग तुमचं घर आहे. The kingdom is your assignment. राज्य तुमची कामगिरी आहे. Heaven is your home. स्वर्ग तुमचं घर आहे. The kingdom of God is your assignment. देवाचं राज्य तुझी कामगिरी आहे. And once you understand these two differences, आणि एकदा हे दोन फरक तुम्हाला कळले you will set off. की मग तुम्ही लागाल कामाला. Amen. म्हणजे व्यवस्थित तुमची गाडी चालेल. We'll open our Bibles to Matthew chapter 6 verse 33. मत्थ्याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 33व वचन यावेळेला आपण सर्वांनी काढूया. Jesus said, "Seek first the kingdom of God and his righteousness, and all these things will be added to you." मत्थ्य 6:33 मध्ये येशू म्हणाले, तर तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे न्यायी पण मिळवायला झटा, म्हणजे त्यावर या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. Praise God. देवाला धन्यवाद. Before you do anything in life, जीवनामध्ये तुम्ही काहीही करण्या अगोदर, before you pay your bills, तुम्ही तुमची बिलं भरण्या अगोदर, before you chase another dream, आणि तुम्ही अजून एका स्वप्नामागे लागण्या अगोदर, before you stress about your tomorrow, तुमच्या उद्याच्या दिवसाची तुम्ही चिंता करण्या अगोदर, you need to hear this morning, आज सकाळी तुम्ही हे ऐकायला हवंय that you are not created for time. की तू वेळेसाठी निर्माण झालेला नाही. You are not created for time, so don't make time so important. तू वेळेसाठी निर्माण झाला नाहीये म्हणून वेळेला एवढं महत्त्व देऊ नको. You are created for eternity. तुला अनंत काळासाठी निर्माण केलेलं आहे. So live for eternity in तर mind. अनंत काळाला मनात ठेवून जग. या काळाला एवढं महत्त्व देऊ नको. You are not born to build an address on this earth. तुला या जगामध्ये तुझा पत्ता करायला पाठवलेलं नाही. But you are born to inherit a kingdom. एक राज्य तुला वतन म्हणून मिळायला तुला देवाने या जगात पाठवलंय. A kingdom in the heavens. स्वर्गातलं राज्य, A kingdom of God. देवाचं राज्य. Praise God. देवाला धन्यवाद. You are not running a race that ends into your retirement. आणि तुम्ही अशी शर्यत धावत नाहीये की जी शर्यत तुमच्या निवृत्तीमध्ये संपणार आहे. You are running a race that ends in rulership. तुम्ही अशी शर्यत धावताय की जी तुमच्या अधिकारामध्ये, जिथे बसून तुम्ही अधिकार करणार आहात तिथे संपणार आहे. Praise God. Amen. We have to sit with Jesus and rule. येशूंसोबत बसून आपल्याला राज्य करायचं आहे. Amen. Amen. That should be your mindset. आणि तुमची मनोवृत्ती तशी असायला पाहिजे. मानसिक प्रवृत्ती तशी पाहिजे. Most people live as citizens of the earth, जास्तीत जास्त माणसं मात्र या जगातले नागरिक म्हणून जगतात. while heaven is calling them citizens of a kingdom. आणि स्वर्ग तर त्यांना राज्याचे नागरिक म्हणून हाक मारत आहे. Amen. Amen. And that is why Jesus did not seek money. आणि म्हणून येशू पैशामागे लागले नाहीत. He did not seek for comfort. येशूंनी पैसा शोधला नाही, सौख्य शोधलं नाही. He did not go after success. येशू यशामागे लागले नाहीत. And he made this powerful statement. आणि एक सामर्थ्यवान वाक्य येशूंनी केलं. He said, "Seek first the kingdom of God." येशू म्हणाले, प्रथम देवाचं राज्य शोधा. See, he didn't say seek first the kingdom of heaven. प्रथम स्वर्गाचं राज्य शोधा असं लिहिलेलं नाही. And very soon you will know the difference. आणि फार लवकर तुम्हाला हाही फरक कळेल की देवाचं राज्य आणि स्वर्गाचं राज्य म्हणजे काय. He said, "Seek first the kingdom of God." प्रथम तुम्ही देवाचे राज्य शोधा. Because कारण once the kingdom of God gets into you, एकदा का देवाचं राज्य तुम्हामध्ये आलं everything must be lined up according to की it. सगळं त्या अनुरूप लाईन अप झालं पाहिजे. You need to line up your life according to the kingdom of God. तुझं जीवन सुद्धा तू देवाच्या राज्यानुरूप ऍक्च्युअली जगायला हवं. Amen. Amen. Now some of us have been living very small. आपल्यातले काही लोक मात्र जगतच आहेत फार तोटकं छोट. Why? का? Because कारण? you are living a temporary life. तुम्ही तात्पुरती जीवन जगताय. When you live a temporary life, आणि तात्पुरतं जीवन जेव्हा माणूस जगतो you are living a small life. तेव्हा लहानच असतं ते जीवन, कारण ते तात्पुरतं आहे. But when you are living for eternity, पण अनंत काळाला डोक्यात ठेवून जेव्हा आपण जगतो, you are living a
big life. तेव्हा आपण एक मोठं जीवन जगतो. Amen. अनंत काळ डोक्यात ठेवून जगा. And so this morning, आज सकाळी God is shifting your vision देव तुमचा दृष्टांत हलवतोय from survival to sovereignty. की कसा बसा निभाव नाही तर राज्य करायचं आहे. Praise God. Amen. 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 He is making us rulers. देव आपल्याला अधिकारी बनवत He आहे is preparing us as rulers on this earth. आणि देव आपल्याला पृथ्वीवर सुद्धा राज्यकर्ता म्हणून तयार करत आहे. You are not born for survival. आणि तुमचा जन्म केवळ कसा बसा निभाव लागायला केलेला नाही. You are born for the kingdom of God. अरे तू जन्माला देवाच्या राज्यासाठी आलायस. Praise God. Amen. And once you see it, आणि एकदा तुला हे दिसलं your life will never be the same again. त्यानंतर तुझं जीवन जसं आहे तसं राहणार नाही. I am living a kingdom life. मी राज्याचं जीवन जगतोय. I am living for eternity. मी अनंत काळासाठी जगतोय I am looking forward to rulership. आणि मी राज्यकर्ता होणार याकडे I am बघून looking जगतोय. forward to reign with Christ. आणि ख्रिस्तासोबत मी राज्य करणार याकडे बघून मी जगतोय. माझं तोटकं आणि छोटं नाहीये Amen. कि फिर आज का क्या नहीं फिर कल का क्या फिर आज ऐसा हो गया. नहीं सब अच्छा है हम वहां जा रहे. Now, if you see Jesus, येशूंकडे जर तुम्ही पाहिलं the moment he started his ministry, ज्या क्षणाला येशूंनी आपली मिनिस्ट्री ज्याला आपण सेवा म्हणतो ती सुरू केली he did not come preaching heaven. आणि येशू काही स्वर्गाचा उपदेश करत आले नाही. He didn't say, seek the kingdom of heaven. येशू असं नाही म्हणाले की स्वर्गाचं राज्य प्रथम शोध. No, he came preaching the kingdom of God. येशू ख्रिस्त देवाचं राज्य घोषित करत आले. Repent, for the kingdom of God is at hand. पश्चाताप कर कारण देवाचं राज्य जवळ आलेलं He आहे. didn't say the kingdom of heaven is at hand. स्वर्गाचं राज्य जवळ आलंय असं नाही म्हणाले. Yes. फरक आहे या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला ते फरक कधी कळलेही नाहीत. Mark 1:15. मार्क 1:15. Very soon you will know the difference. फार लवकर तुम्हाला हे फरक कळतील. He said, repent. तो म्हणाला, येशू म्हणाले, पश्चाताप कर. The kingdom of God has come near. देवाचं राज्य जवळ आलंय, पश्चाताप कर. See, he did not say, repent, heaven is coming. पश्चाताप कर, स्वर्ग जवळ आलाय असं तो म्हणाला नाही. Heaven does not come. आणि स्वर्ग येत नसतं. Heaven does not shift its location. आणि स्वर्ग त्याचा पत्ता बदलत नाही. But the kingdom of God comes. देवाचे राज्य येते. The kingdom of God is in our midst. आणि देवाचे राज्य आपल्यामध्ये आहे. The kingdom of God is in you. देवाचे राज्य तुझ्यामध्ये आहे. आमेन. Amen. आमेन. Heaven is just a place. आणि स्वर्ग केवळ एक जागा आहे. पण What is the kingdom then? मग राज्य म्हणजे काय? What is the kingdom of God? देवाचं राज्य काय आहे? Kingdom of God is a government. देवाचं राज्य एक सरकार आहे. Nation is different, government is different. देश वेगळा असतो, सरकार वेगळं असतं. Nation is a location. देश म्हणजे परिसर, पत्ता. Kingdom means rulership. राज्य, Authority. सरकार म्हणजे राज्य, अधिकार. Amen. आमेन. And heaven is just where God lives. आणि स्वर्ग जिथे देव राहतो त्या जागेला म्हणतात स्वर्ग. So heaven is a place where God lives. स्वर्ग एक जागा आहे जिथे देव राहतो. The kingdom is how God rules from heaven. आणि राज्य स्वर्गातून देव राज्य कसं करतो ते राज्य आहे. That is kingdom. ते राज्य आहे. Amen. स्वर्ग एक जागा आहे जिथे देव राहतो, पण तिथून तो राज्य कसं करतो That is the kingdom of God. ते देवाचं राज्य आहे. So heaven is a destination. स्वर्ग एक पत्ता आहे. Yes, we are all heading towards that आणि place. आपण सगळे स्वर्गातच चाललोय. But the kingdom is the system. पण राज्य त्या स्वर्गातली एक सिस्टम आहे. Amen. एक ऍडमिनिस्ट्रेशन आहे. Just as an embassy, it stands on foreign soil. जसं फॉरेनच्या मातीवरती एम्बसी उभी राहते. You know, embassy is there situated in every country. एम्बसी प्रत्येक देशात असते ना. Amen. आमेन. So our embassy also is in other countries. तसं आपली भारतीय एम्बसी सुद्धा इतर देशांमध्ये आहे. But it carries the law of another nation. पण दुसऱ्या देशाचा कायदा तिथे चालतो. Amen. आमेन. In the same way, तसं we live on earth, आपण जगात जगतोय. but we carry heaven's government here. पण स्वर्गाचं सरकार इथे आपण घेऊन जगतो. Are you getting me? कळतंय का? आपण इथे जगतोय खरे, पण स्वर्गातलं सरकार जसं चालतं तसं इथे आपण जगायचं असतं ऍक्च्युली. So you cannot physically enter the kingdom of heaven today. तर आज तुम्ही शारीरिक रीतीने स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करणार नाही. You cannot enter physically today in आज heaven. तुम्ही शारीरिक रीतीनं स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. But you can enter now in the kingdom of heaven, in But- kingdom of God. पण देवाच्या राज्यात तुम्ही आता प्रवेश करू शकता. स्वर्गात शरीर रूपाने आता नाही जाऊ शकत आहे, पण देवाच्या राज्यात आपला प्रवेश आता होऊ शकतो. Amen. Amen. Because the kingdom of heaven is your future destination. कारण स्वर्गाचं राज्य भवितव्यातील तुझा पत्ता आहे की मी मेल्यावर राहायला कुठे असणार Yes. आहे, तर मला भेटायला वर या. It's your future residency. म्हणजे भविष्यात तुझं घर कुठे असणार आहे
स्वर्गात. And so many people are only thinking about heaven पण अनेक माणसं केवळ स्वर्गाचा विचार करत बसतात and they forget the kingdom of God. आणि देवाचं राज्य विसरून जातात. The kingdom of God is your present government. देवाचं राज्य तुझी सध्याची सत्ता किंवा सरकार आहे. And that's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Luke 17:21, लूक 17:21 मध्ये the kingdom of God is within you. देवाचं राज्य तुझ्या आत आहे. Say that. आमेन. And so you have to live according to the kingdom of God's rule. तर देवाच्या राज्याच्या नियमाप्रमाणे तुला जगावं लागेल कारण देवाचं राज्य तुझ्या आत आहे. So heaven, the physical eternal home तर स्वर्ग शारीरिक अनंत काळचं घर आहे that can be entered after this life of yours or mine is finished. ज्या स्वर्गामध्ये आपण आपलं इथलं जीवन संपल्यानंतर प्रवेश करणार आहोत. Jesus said येशू म्हणाले in John 14:2, योहान 14:2 I go to prepare a place for you. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातोय. That is heaven. ती जागा म्हणजे स्वर्ग आहे. In my father's house are many rooms. माझ्या बापाच्या घरात अनेक खोल्या आहेत That is heaven. आणि ती जागा म्हणजे स्वर्ग. So that you don't get today. तर आज नाही मिळणार ते स्वर्ग But the government is now. पण सत्ता सरकार आता आहे. Residence is later. नंतर आपण तिथे राहायला स्वर्गात जाणार आहे पण राज्य इथे आहे. You do not wait to become kingdom. You live in the kingdom now. तुम्ही राज्य बनायची वाट बघू नका. तुम्ही इथेच राज्यात राहताय And when your life is done आणि आयुष्य संपलं on this earth, या पृथ्वीवरचं you step fully into heaven. की मग पूर्णपणे तुम्ही स्वर्गात राहायला जाणार. Amen. आमेन. And when you go into heaven, स्वर्गात गेल्यावर you are already trained on this earth to rule. ऑलरेडी तुम्हाला या पृथ्वीवरती ते प्रशिक्षण झालेलं असणार आहे. मग तिथे तुम्ही जाऊन राज्य करणार आहे. Because कारण- the kingdom of God teaches you how you need to rule. देवाचं राज्य तुम्हाला शिकवतं की राज्य कसं करायचं असतं. So heaven is just a building, तर स्वर्ग एक जागा आहे. but the kingdom is the authority. राज्य अधिकार आहे. आमेन. With heaven's power, you cannot defeat the devil. स्वर्गाच्या सामर्थ्याने तुम्ही सैतानाला हरवू नाही शकत. But with the kingdom of God's power, you can defeat the devil. देवाच्या राज्याच्या सामर्थ्याने तुम्ही सैतानाला हरवू शकता. Because that is the government. कारण ती सत्ता आहे, ते सरकार आहे, ते राज्य आहे. And you are working under that government. आणि त्या सरकार खाली तुम्ही काम करता. Like the policeman, जसं पोलीस he wears that uniform. पोशाख घालतात, He comes under the government. युनिफॉर्म घालतात, तर ते त्या सरकार खाली आलेले And असतात. that's why he has the power to arrest anybody. आणि म्हणून त्या पोलिसांकडे कुणालाही अटक करायचं सामर्थ्य असतं. He doesn't have power because he is staying in India. ते पोलीस भारतात राहतात म्हणून त्यांच्याकडे कुणाला अटक करायचं सामर्थ्य नाहीये. Are you getting me? कळतनावर सरकार खाली ते आलेले आहेत म्हणून त्यांच्याकडे ते सामर्थ्य आहे की दे कॅन अरेस्ट एनीबडी एनी टाइम. We are staying in India. आपण भारतात राहतो But that doesn't make me a policeman. पण मी भारतात राहतो म्हणून मी पोलीस झालो का? No, I have to come under the government. मला त्या सरकार खाली यावं लागेल And under his authority, आणि त्या सरकारच्या अधिकाराखाली येऊ I get authority. मग मला अधिकार मिळेल. In the same way, तसं आहे. heaven is a location. स्वर्ग एक पत्ता, एक परिसर आहे. But the kingdom of God is authority and power and government. देवाचं राज्य एक सरकार, सत्ता, राज्य, सामर्थ्य आहे. Praise God. हालेलुया. Amen. आमेन. The road is not the signal, रस्ता सिग्नल नाही but the signal controls the road. पण सिग्नल त्या रस्त्यावर नियंत्रण ठेवून आहे. Amen. रस्ता म्हणजे सिग्नल नाही पण सिग्नलनी त्या रस्त्यावर कंट्रोल ठेवलाय. You don't argue with the road. तुम्ही रस्त्याशी वाद घालत नाही, You obey the signal. तुम्ही सिग्नल पाळता. Amen. आमेन. Now some people want heaven like a holiday resort. काही लोकांना स्वर्ग मात्र आपण सुट्टीवर गेल्यानंतर कसं रिसॉर्ट बुक करतो तसं हवंय. The beach without rules. आणि असा बीच हवाय की ज्याला काही नियम नाही, कायदे नाही. Blessings without boundaries. जिथे असे आशीर्वाद हवे ज्याला काही सीमा रेषा नाही. A crown without commitment. असा मुकुट हवाय ज्या मुकुटामागे करार नाही, समर्पण नाही. But you cannot enjoy the resort if you keep breaking the rules. पण तुम्ही जर नियम तोडत राहिला तर त्या रिसॉर्टचा आनंद तुम्ही घेऊ नाही शकणार. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? And that's why God is training us under the kingdom of God. आणि म्हणून देव आपल्याला देवाच्या राज्याखाली प्रशिक्षण देत आहे. I am guided by the kingdom of God that rules in my heart. देवाचं राज्य जे माझ्या हृदयात राज्य करत आहे त्याद्वारे मला मार्गदर्शन होतं. The Bible is the kingdom of God. बायबल देवाचं राज्य आहे, ही सत्ता आहे, Are you हे getting me? सरकार आहे. Your phone may look
the same on the outside, तुझा फोन बाहेरून तसाच दिसेल, but when the update is installed, पण फोनला जेव्हा अपडेट इन्स्टॉल करतात everything inside changes. तेव्हा आतमध्ये सगळं बदलतं. तुला बाहेरून फोन दिसायला तसाच दिसेल. That is the kingdom of God. ते देवाचं राज्य आहे Outside I am same. की बाहेरून मी तसाच I आहे, am same like others. बाहेरून मी दिसायला इतरांसारखाच आहे, But inside आतून I am updated. मी अपडेटेड आहे. My phone is updated. माझा फोन अपडेटेड आहे Because I've got the kingdom of God in कारण me. देवाचं राज्य माझ्यात आहे. तर Same राज्य, body, new government. ते शरीर, नवीन सत्ता, ते शरीर, नवीन सरकार. रेन इन मी, Are you लॉर्ड getting रेन me, इन मी. people? Amen. आमेन. Now Jesus did not come just to take us to heaven someday. आणि येशू ख्रिस्त केवळ आपल्याला कधीतरी स्वर्गात घेऊन जायचंय म्हणून आलेलं नाही. No, he came to bring heaven's rule in your life right now. येशू ख्रिस्त स्वर्गातले नियम आता या वेळेला तुझ्या जीवनामध्ये लागू पाडायला आलेले आहेत. Now many people who only think of heaven, आणि अनेक माणसं जे फक्त स्वर्गाचा विचार करतात they don't work for God ते देवासाठी काही काम करत नाहीत, because they don't know that the kingdom of God exists. कारण देवाचं राज्य अस्तित्वात आहे हे त्यांना माहितीच नाहीये. Amen. आमेन. Because Jesus didn't just come to save you, कारण येशू ख्रिस्त फक्त तुला तारायला आले एवढं नाही, he came to govern you. येशू तुला तारायला आले आणि तुझ्यावर सत्ता करायला आले. Paul said, don't you know that one day you will be judging the angels? पॉल म्हणाला तुम्हाला माहित नाही एके दिवशी तुम्ही देवदूतांचा न्याय करणार आहात, माहित नाही तुम्हाला. And so you get training under the kingdom of God. मग देवाच्या राज्याखाली तुम्हाला प्रशिक्षण मिळतं. You don't get training under the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याखाली प्रशिक्षण मिळत नाही, देवाच्या राज्याखाली प्रशिक्षण मिळतं. Because heaven is just a location. जसं मी परत परत सांगतोय की स्वर्ग केवळ आपला पत्ता आहे The kingdom is God's will. आणि देवाचं राज्य देवाची इच्छा आहे, उसकी सत्ता है, उसका सरकार है. The kingdom is God's ways. देवाचं राज्य देवाचे मार्ग आहेत. The kingdom of God is God's authority. देवाचं राज्य देवाचा अधिकार आहे. The kingdom of God is God's order in देवाचं ruling the राज्य earth. देवाचं राज्य देवाचा क्रम, देवाची शिस्त या पृथ्वीवरती. The kingdom of God is God's authority over my life. देवाचं राज्य म्हणजे देवाचा अधिकार माझ्या जीवनावरचा. He is leading me. देव मला चालवतो, He is guiding me. देव मला मार्गदर्शन He करतो, is inside us. देव माझ्या आतमध्ये आहे. हे जे काही आहे ना त्याला देवाचं राज्य म्हणतात. Are you getting the difference कळतंय now? का? फरक कळतोय का? स्वर्ग केवळ आपला पत्ता आहे की उद्या मी मेल्यावर मला भेटायचंच असेल Yes. तर तुम्ही स्वर्गात या. Amen. स्वर्ग केवळ आपला पत्ता आहे की उद्या उठून मी मेले आणि तुम्हाला इच्छा झाली प्रबळ की वो जैसी को मिलना ही है तो हेवन आ जाना. Heaven has no work for you. स्वर्गाकडे तुझ्यासाठी काही काम नाही. Your work is over. तुझं काम संपलं. The day you are born again, ज्या दिवशी तुझा नवीन जन्म झाला your name is written in heaven. तुझं नाव स्वर्गात लिहिलं गेलेलं आहे. That doesn't mean now you sleep on the sofa. याचा अर्थ असा नाही ना की आता तू सोफ्यावर ताणून द्यायची. That's why Jesus introduced the kingdom of God. म्हणून येशूंनी देवाचं राज्य आपल्या परिचयात आणलं. And that's why he taught us to pray. म्हणून येशूंनी आपल्याला प्रार्थना करायला शिकवली. In Matthew 6:10, मत्तई 6:10 he said, your kingdom come, your will be done on earth as it is in heaven. येशू म्हणाले तुझे राज्य येवो जगी, Say- या तुझे राज्य येवो. Your kingdom मत्तई 6, come. तुझे राज्य येवो, Your kingdom of God come. देवाचं राज्य येवो. He didn't say kingdom of heaven come down. स्वर्गाचं राज्य खाली येवो असं नाही म्हणाले. How can I shift my house somewhere else? माझं घर मी कसं काय आणि कुठेतरी बदलणार That is आहे, a fixed location. कारण की माझं घर माझा फिक्स्ड पत्ता आहे. Heaven is a fixed location. स्वर्ग माझा फिक्स ठरलेला पत्ता आहे. See, है की India नाही? is a fixed land. भारत माझा ठरलेला देश आहे It does not shift, आणि तो काय बदलणार नाही. but the government shifts. पण सरकार बदलतं. भारत माझा देश आहे पण सरकार बदलत राहतं ना. See, and Jesus said, येशू म्हणाले your kingdom come, तुझे राज्य येवो, your will be done तुझी इच्छा पूर्ण हो on earth पृथ्वीवर as it is in heaven. जशी स्वर्गात पूर्ण होत आहे तशी. Because the heavens are governed by the kingdom of God. कारण स्वर्गात सुद्धा देवाचं राज्यच ऍडमिन चालवतं. Are you getting me? कळतंय का? So if I have to be put somewhere in position in the kingdom of तर God, देवाच्या राज्यात मला जर कुठेतरी पदावर यायचं असेल कामाला, I have to be trained here on this earth. मला या पृथ्वीवरती त्याचं ट्रेनिंग घ्यावं लागेल. This is a training ground. आपल्यासाठी प्रशिक्षणाची भूमी आहे. आमेन. So when we take our positions आपली जागा जेव्हा आपण घेऊ after our death, मेल्यावर, we are already prepared. तेव्हा आपण ऑलरेडी तयार असणार आहोत. See, because Jesus didn't say take us to heaven. कारण येशू असं नाही म्हणाले आम्हाला स्वर्गात ने. No. नाही. He said let the kingdom of God come down. देवाचं राज्य खाली येऊ दे म्हणाले. Because God never wanted earth to look like hell. कारण देवाची इच्छा नाहीये की पृथ्वी नरकासारखी दिसावी. He wanted earth to look like heaven. देवाची इच्छा आहे की पृथ्वी स्वर्गासारखी दिसावी. And earth will look like heaven if only the kingdom of God's rulership is
happening here on this earth. आणि पृथ्वी स्वर्गासारखी तेव्हाच दिसेल जेव्हा देवाच्या राज्यातले नियम या पृथ्वीवर पाळले जातील. And when the kingdom of God comes in me, आणि देवाचं राज्य जेव्हा माझ्या आत येईल, what happens? काय होतं? My thinking changes. माझी विचारसरणी बदलते. I think like heaven. मी स्वर्गासारखे विचार think करायला like God. लागतो. मी देवासारखे विचार I करायला think लागतो. like angels. मी देवदूतांसारखे विचार My करायला choice लागतो. changes. माझी निवड बदलते. My priorities माझी changes. आवड बदलते. My- माझं प्राधान्य बदलतं. My relationship changes. माझी नाती बदलतात. My future changes. माझं भविष्य बदलतं. I am prepared for rulership. आणि मी राज्यकर्ता बनायला तयार होतो. You don't only get saved, you get reprogrammed for heaven. म्हणून फक्त तारण झालं असं नव्हे, स्वर्गासाठी देव तुला तयार करतो या पृथ्वीवर. You stop living by earth system आणि मग तुम्ही पृथ्वीवरच्या सिस्टमवर जगत नाही, and you start living by heaven system. तुम्ही स्वर्गाच्या सिस्टमवर जगायला लागता. Heaven system is revealed by the kingdom of God. आणि स्वर्गाची सिस्टम, स्वर्गाचं ऍडमिन आपल्याला देवाचं राज्य शिकवतं की स्वर्गाच्या ऍडमिन मध्ये असं करतात, या पृथ्वीवरती असे जगा. Kingdom of heaven teaches you nothing, स्वर्गाचं राज्य काही शिकवत नाही. but kingdom of God teaches you everything about heaven. देवाचं राज्य स्वर्गाविषयी सगळं शिकवतं. As I said, heaven is a place, जसं मी म्हणालो, स्वर्ग एक जागा आहे, but the kingdom of God is the power that rules in that place. देवाचं राज्य त्या जागेत कार्य करत असणारी सत्ता, सरकार, राज्य आहे. Jesus did not just die to take you out of the earth. आणि येशू तुम्हाला केवळ या पृथ्वीवरून काढून स्वर्गात न्यायला आले एवढं नाही. No. नाही नाही नाही. He died to put heaven in you. He died to put the kingdom of God in you. येशू ख्रिस्त तुझ्यामध्ये स्वर्ग घालायला आले. येशू ख्रिस्त तुझ्यामध्ये देवाचं राज्य घालायला आले. Say, आमेन आमेन. if you go to US, you have to drive on the right side. अमेरिकेला तुम्ही कधी गेलात तर तुमच्या लक्षात येईल की डावीकडनं गाडी चालावी लागते. You cannot say, no, I will drive on the left side. तुम्ही असं नाही म्हणून चालणार की मी डावीकडनं चालवीन का मी उजवीकडनं मला पाहिजे तशी चालवीन. Their government is different. त्यांची सत्ता वेगळी आहे, त्यांचे नियम वेगळे आहेत. And so they prepare you here itself, आणि मग इथेच ते तुम्हाला तयार करतात or they prepare you there. किंवा तिथे तयार करतात. Again, you have to go for a driving license आणि there. परत मग तुम्हाला तिथे ड्रायव्हिंग लायसन्स. इंडियाचं लायसन्स अमेरिकेत चालत नाही. अमेरिकेत गेला तर तिकडचं लायसन्स घ्यावं लागतं. Yes, you cannot honk like you honk in India. भारतामध्ये वेड्यासारखे हॉर्न वाजवतात तसे अमेरिकेत वाजवून चालवत नाही. ते तुला वेडा मानून जेल मध्ये टाकतील. At every section there are cops. आणि प्रत्येक जागोजागी पोलीस असतात. Every section. प्रत्येक जागी, प्रत्येक चौकात पोलीस असतात. You cannot throw things in the water like you do every day. इथे नद्यांमध्ये तुम्ही जी विसर्जन करतायत ती तिथे चालत नाहीत. They don't allow. परवानगीच नाही. You can't throw a piece of paper on the साधा ground. कागद तुम्ही फेकू नाही शकत रस्त्यावर. इधर सब चलता है. हाँ, इधर सब चलता है. Amen. And so God is training us. देव आपल्याला प्रशिक्षण देतोय. He says, don't bring your earth to heaven. देव म्हणतो तुझी ती घाणेरडी पृथ्वी स्वर्गात नाही आणायची. ती तिथं सोड. माझ्या राज्याच्या नियमात तिथे राहायला शिक आणि तसा वर ये. ती घाणेरडी पृथ्वी स्वर्गात नको आणू. So the kingdom of God is first a rule. तर देवाचं राज्य म्हणजे पहिले कायदा. It is government. ते एक सरकार आहे. It is God's authority in action. देवाचा अधिकार आहे इन ऍक्शन, कृत्यात. Heaven is place where just God lives. आणि स्वर्ग एक जागा आहे जिथे देव राहतो. But the kingdom of God is a place from where he rules. देवाचं राज्य अशी जागा आहे जिथून देव राज्य करतो. Amen. Amen. It's the administration department. ऍडमिन डिपार्टमेंट आहे. देवाचं राज्य म्हणजे ऍडमिन असं लिहा. Say, because a physical place cannot live inside of you. कारण शारीरिक जागा तुमच्या आत तर राहू नाही शकत. When Jesus said, येशू the जेव्हा kingdom बोलले, of God is within you, देवाचं राज्य तुझ्या आत आहे. how can a physical heaven stay in you? ते स्वर्ग तुझ्या आत कसं राहणार आहे? Like India cannot stay in you, जसं भारत देश तुझ्या आत कसा राहील, but India's rules can stay in you. पण भारताचे कायदे तुझ्या आत राहू शकतात ना. भारत देश तुझ्या आत कसा राहायचा? नाही, लॉजिक लावतो ना आपण. आता लावा ना मग. भारत देश तुझ्या आत कसा राहील? भारताचे नियम आत राहतील. Yes, when you learn some rules, it stays in you. काही नियम शिकलो की ते नियम आपल्यात राहून जातात And you follow those rules. आणि त्या नियमाप्रमाणे आपण चालतो. In the same way, तसं the kingdom of heaven स्वर्गाचं राज्य is like India. म्हणजे भारत. And the kingdom of God आणि देवाचं राज्य is the government of India. म्हणजे भारताचं सरकार. कळायला म्हणून सांगतोय. Amen. आमेन.
So kingdom of God is God's will, देवाचं राज्य म्हणजे देवाची इच्छा, God's way, देवाचा मार्ग, God's power, देवाचं सामर्थ्य, God's authority. देवाचा अधिकार. Amen. आमेन. And that rules you. आणि त्यातून तुझ्या राज्य होतं. Amen. Amen. And when the kingdom enters a person, आणि ते देवाचं राज्य जेव्हा एखाद्या माणसात देवाच्या राज्यातले नियम घेऊन आत येतं, heaven's values replace earth's values. स्वर्गाची मूल्य इथे पृथ्वीवरची मूल्य सोडून आपण पाळायला लागतो. Amen. कारण की पृथ्वीवरच्या मूल्यांची जागा स्वर्गातली मूल्य घेतात. God's will replaces our will. देवाची इच्छा आपल्या इच्छेच्या जागी येते. Say, when you put on a policeman dress, पोलीसचा पोशाख जेव्हा तुम्ही घालता you don't act like a civilian. तेव्हा तुम्ही एखाद्या साध्या नागरिकासारखे वागत नाही. Why? का? Because now you are enlisted by the government. काय सरकारने तुला पोलीस म्हणून भरती केलंय. And so when God's kingdom comes in you, देवाचं राज्य जेव्हा तुझ्यात येतं, you start living by God's laws. त्या देवाच्या नियमांमध्ये तू जगायला You लागतो. start living by God's ways. देवाच्या मार्गाने तू जगायला लागतो. God's order replaces all the confusion of the earth. आणि देवाचा क्रम, देवाची शिस्त या जगातल्या सगळ्या गोंधळांना पार करून जाते. All the chaos, they don't touch you. सगळा गोंधळ गोंगाट आपल्याला स्पर्शही करत नाही. And God's authority replaces rebellion. आणि देवाचा अधिकार जो आहे ना तो आपल्या बंडखोरपणाची जागा घेऊन टाकतो. That's why we don't rebel today. आणि म्हणून आज आपण बंडखोरपणा करत नाही. Why? का? God's authority is ruling inside me. देवाचा अधिकार माझ्यात राज्य करत आहे. Amen. आमेन. Yes, later we will physically live in God's eternal kingdom. त्यानंतर शरीर रूपाने आपण देवाच्या राज्यात तिथे स्वर्गात राहणार. But the kingdom must rule you before it receives you. पण तिथे राहायला जाण्या अगोदर आणि तिथे तुझं स्वागत होण्या अगोदर तदनुरूप तिथल्या नियमांनुरूप तू इथेच जगायला सुरुवात केली पाहिजे. Heaven is where you go. स्वर्ग अशी जागा आहे जिथे तू जाणार आहे. The kingdom is what you must become. राज्य तू बनायचंयस. Say, Heaven the is a kingdom of wonderful God place. makes you. देवाचं राज्य तुला घडवतं. The kingdom of heaven takes you. स्वर्गाचं राज्य तुला घेऊन जातं. Amen. आमेन. You don't just enter into the kingdom of God. आणि केवळ देवाच्या राज्यात आपला प्रवेश होत नाही, You can enter the kingdom of heaven स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होतो with only the born again passport. नवीन जन्माचा पासपोर्ट घेऊन. But you cannot enter the kingdom of God just with the passport, देवाच्या राज्यात त्या पासपोर्टने प्रवेश होत नाही. because position is given after you are trained on this earth. कारण प्रशिक्षण तुला मिळाल्यानंतरच ती पद तुला तिथे मिळणार आहे. You are shaped by the kingdom of God. देवाचं राज्य तुला आकार देतो या पृथ्वीवर. You are governed by the kingdom of God. देवाचं राज्य या पृथ्वीवरती तुझ्यावर राज्य करतं, तुला चालवतं, चालवायला मागतं असं म्हटलं तर चालेल. That's why most of the time when Jesus preached, he preached only the kingdom of God, not kingdom of heaven. आणि म्हणून जास्तीत जास्त वेळेला उपदेश करताना येशू देवाचं राज्य असं म्हणतात, स्वर्गाचं राज्य फारसं म्हणत नाही. Because he didn't just come to save your soul, कारण येशू फक्त तुझ्या जीवाचं तारण करायला आले एवढं नाही. he came to rule over your life. जीवाचं तारण तर करायलाच आले, पण तुझ्या जीवनावर राज्य करायला आलेले आहे. Living with that mentality of kingdom of heaven is very easy. स्वर्गाच्या राज्याच्या मनोवृत्तीनं जगणं सोपं आहे. Living a kingdom life is not easy. राज्याविषयीनं जगणं सोपं नाहीये, But yet it is very powerful, पण सामर्थ्यवान आहे. because all authority comes from the kingdom of God. कारण सगळा अधिकार देवाच्या राज्यात येतो. The devil is afraid of the kingdom authority. सैतान राज्यातल्या अधिकाराला घाबरतो. There is no heaven's authority. स्वर्गातला अधिकार नाही. There is kingdom authority. राज्य जे सध्या आहे, राज्य देवाचं राज्य, तिथल्या अधिकाराला सैतान घाबरतो. Amen. आमेन. It is easier to believe than to obey. आज्ञा पालन करायपेक्षा विश्वास ठेवणं सोपं पडतं ना बेटा, Isn't it? है ना? Believe in the Lord Jesus Christ, you will be saved, and your whole family and relatives will be saved. प्रभूवरती विश्वास ठेव, ईश्वर विश्वास ठेव, तू तारला जाशील, तू आणि तुझे घराणे, खानदान, कुळ वगैरे. But to live under the government, under the kingdom of God is not easy, because their obedience is a must. त्या राज्याच्या नियमांमध्ये जगणं सोपं नाही. देवाच्या राज्याच्या नियमांमध्ये जगणं सोपं नाही, कारण की तिथे आज्ञा पाळायला लागतात. Are you getting me? कळतंय ना मी काय म्हणतोय? हेवन में एंट्री नवीन जन्माच्या पासपोर्टवर तर मिळूनच जाते, Yes. पण देवाच्या राज्याचे नियम पाळून आज्ञा पालनात इथे जगून प्रशिक्षण मिळतं की तिथे गेल्यावर राहायचं कसं असतं. Say, it is easier to go to church than to carry God's government in your heart. चर्चला जाणं सोपं आहे रे, देवाच्या राज्याचे नियम हृदयात बाळगणं अवघड आहे.
चर्चला काय कोणी येते? It is easier to sing songs of Jesus in the church येशूंची गाणी चर्चला गाणं इझी आहे, सोपं आहे. than to live by God's kingdom rule. पण देवाच्या राज्याच्या नियमात जगणं अवघड आहे. विचार करा. Anybody can come here and sing. बाकी काय गायला तर इथं कोणी येईल, उभं राहील आणि गाईल. काय लागतंय? काय नाही लागत. पण राज्याच्या नियमात जगायला अंग तोड, Amen. मन तोड, Yes. अंगात येऊ देऊ नको, नियमात राहा, आज्ञा पालन कर, प्रेम कर, क्षमा कर, दया कर. Are you getting me? ते राज्यातले नियम आहेत. बाकी गाना तो कोई भी गाएगा. हेवन तो बॉर्न अगेन होके कोई भी जाएगा. Because you didn't do anything for going to heaven. कारण स्वर्ग कमवायला तू काय केलं? काहीच नाही. See? येशूंनी केलं म्हणून ते मी आलं. Kingdom life requires you to seek God's will, पण राज्याचं जीवन जगायला देवाची इच्छा शोधावी लागते की To मी काय please करू? God. देवाला प्रसन्न करावं लागतं की तू खुश हो. not to please people, लोकांना खुश करावं लागत to नाही. live by God's word देवाच्या शब्दात जगावं लागतं. and not live by your feelings, आणि स्वतःला काय वाटतं, माझ्या भावना, मला असं वाटलं, त्याला धरून चालून to चालणं. obey His values. तर त्याच्या मूल्यांना आज्ञा पालन आणावं लागतं. That's why म्हणून Jesus did not say just believe. येशू फक्त एवढं नाही म्हणाले की विश्वास ठेवा म्हणजे झालं. He said after you believe, follow me. विश्वास ठेवल्यावर माझ्या मागे झाला. Because now का आता I will teach you certain things of the kingdom of God. आता मी शिकवणार आहे तुला काही गोष्टी देवाच्या राज्यातल्या. तर फक्त विश्वास ठेवणं भास नाहीये, विश्वास तर ठेवच, त्यानंतर माझ्या मागे चालायला लाग. Most have only written their names in heaven पण अनेक बिलीवर लोकांनी फक्त आपलं नाव स्वर्गात लिहिलेलं आहे, and they do nothing. बाकी करत काही नाही देवाच्या राज्यात. See, when the disciples stood looking into the sky when Jesus was resurrected, येशूंचं जेव्हा पुनरुत्थान झालं आणि शिष्य आकाशात बघत राहिले, on the day of Jesus' ascension, येशू जेव्हा वर गेले ना, त्या दिवशी जेव्हा शिष्य आकाशात बघत राहिले, Bible says बायबल म्हणते, in Acts 1:11, प्रेषित 1:11, the angels said, देवाचे दूत बोलले, why are you standing here and looking up? का इथे उभं राहून वर बघताय? See, even the disciples were looking up. शिष्यही वर बघायला लागले, They are looking at the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्याकडे बघायला लागले. कधी आम्हाला उठून घेऊन जाणार, रॉकेट सारखं असं जाणार आम्ही. आमचं पण एकदाच करून टाक कल्याण. Say, they said when we will go up, कधी आम्ही पण वर जाऊ. because Jesus is going up. येशू वर चालले. In other words, दुसऱ्या शब्दात the angel was saying, देवदूत म्हणवता, stop staring into heaven. स्वर्गात बघायचं बंद करा, Go and start working for the kingdom. जाऊन राज्यासाठी काम करा. See, ती जागा आपली सेक्युअर्ड आहे, पण इथे कामाला लाग. that nobody can touch. त्याला कोणी हात नाही लावणार आहे, ते तुझंच आहे. Heaven is your home, स्वर्ग तुझं घर आहे, but the kingdom of God is your assignment. देवाचं राज्य तुझी कामगिरी आहे. कामाला लाग, देव सांगतो तसं कर, नियम पाळ. Waiting is not your calling. तिथं वाट बघणं हे तुझं पाचारण नाही. Working is your calling. काम करणं राज्याचं हे तुझं पाचारण आहे. Amen. कळतंय का? That means kingdom people are not just spectators. याचा अर्थ राज्यातली माणसं दर्शक नसतात की आज काय नाही, फक्त बघायला आलो, हो का? No, they are ambassadors of Christ. ते ख्रिस्ताचे प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी आहेत. म्हणून मी तर नेहमी म्हणते, कदाचित कुणाला वाईट वाटत असेल, पण माझं एक वाक्य अजून पण आहे, करके दिखाओ तो माने. And when you work for the kingdom of God, आणि देवाच्या राज्यासाठी जेव्हा तुम्ही काम करता, what happens? काय होतं? More power will be released for you. जास्त सामर्थ्य तुमच्यावर मोकळं होतं. I mean, see, बघा, if you are not enrolled under the government, सरकार खाली जर तुझं नाव नोंदवलेलं नाही, you cannot act like the government. तर तू सरकार सारखं वागू शकत नाहीस ना. Amen. त्या सरकारशी तुझा काडीचा संबंध नाही. Why? See, if you are not a policeman, तुझं पोलीस नाही, but if you just wear police dress, पण तू पोलीसचा आपला ड्रेस घातला, कॉस्ट्युम घातल्यासारखा, will the police jeeps follow you? तर काय पोलिसांची जीप तुझ्या मागे येणार आहे लाल दिव्याची? एक मिनिट, त्यांनी मारलं मला, मी आता फोन करतो पोलिसांना. They will not come. Who are you? तू कोण आहेस? See? कोण आहेस तू? So when you work for the kingdom of God, देवाच्या राज्यासाठी जेव्हा तुम्ही काम करा, God will release power for you. देव तुझ्यासाठी सामर्थ्य मोकळं करेल, नाही तर कशाला करावं? When the earth runs out, पृथ्वी जेव्हा संपेल, heaven will release supply for you. पृथ्वीवरचं संपलं की स्वर्ग तुझ्यासाठी पुरवठा करेल. Because heaven will say they are working for the kingdom of God. का स्वर्ग म्हणेल देवाच्या राज्यासाठी काम करणारे लोक आहेत, पृथ्वीवरचं सगळं काही संपलं, तू पुरव आता स्वर्गातून. When system fails, सिस्टम जेव्हा निकामी होईल, heaven will release strategy for you. स्वर्ग तुझ्यासाठी योजना पाठवेल. When doors will close, दार जेव्हा बंद होईल, heaven will release heavenly doors for you. स्वर्ग स्वर्गीय दार तुझ्यासाठी उघडेल. When you are stuck up in a situation, आणि एखाद्या परिस्थितीत तू अडकलास, heaven will release angels for you. स्वर्ग तुझ्यासाठी देवदूत पाठवेल. Say, का कधी हे सगळं कधी?
राज्यासाठी काहीतरी करत असू तर. That's why म्हणून. don't just be happy that your names are written in heaven. माझं नाव स्वर्गात लिहिलं गेलं एवढ्यावरती एवढे आनंदी होऊ नका. If you want the supply of angels, जर देवदूतांचा पुरवठा हवा असेल, work for the kingdom of कुछ God. करना तो पड़ेगा प्रभु के राज में, और उसके लिए ये सुंदर काया पहले मारनी पड़ेगी. And demons do not tremble because you are going to heaven someday. आणि कधीतरी तू स्वर्गात जाणार आहे म्हणून दुरात्मे घाबरत नाही. Devil is not afraid because your names are written in the Lamb book of life. तुझं नाव जीवनी पुस्तकात लिहिलंय म्हणून सैतान घाबरत नाही. They tremble because heaven's government is ruling in your life right now. सैतान का घाबरतो? कारण सैतान बघतो की देवाचं राज्य सध्याला तुझ्या हृदयामध्ये राज्य करायला लागलेलं आहे. तू राज्याच्या नियमात जगायला लागलेला आहे. बिलकुल हळत नाही पठ्ठा. See, this does not happen because you are seeking the kingdom of heaven. आणि स्वर्गाचं राज्य तुम्ही शोधताय म्हणून हे होत नाही. Because heaven is your inheritance. स्वर्ग तुझं वतन आहे, एवी देवी मिळणारच आहे. का? कारण तू बिलीवर आहे. It happens because you are seeking the kingdom of God. देवाचं राज्य तू शोधायला लागला ना तर होईल. That's why Matthew 6:33 is very important. म्हणून हे मत्तई 6:33 फार महत्वाचं आहे. He didn't say seek first the kingdom of heaven. स्वर्गाचं राज्य शोधा असं तो बोललेला नाही. You don't need to seek it. स्वर्गाचं राज्य काय शोधायचं? बिलीवर झालो ते तर ऑलरेडी मिळालंय. Free. ओ क्या हेवन और क्या ढूंढना है? मिल गया हेवन, फुकट मिल गया. And so some people think काही लोकांना वाटतं he is saying seek for the kingdom of heaven. की तो म्हणतो स्वर्गाचं राज्य आधी शोध. Why you have to seek when it is already in your अरे pocket? स्वर्ग कशाला शोधायचा आहे? स्वर्ग तुझ्या खिशात आहे. You have to seek the kingdom of God. देवाचं राज्य शोध म्हणजे काय? देवाच्या राज्यातले नियम, सत्ता, अधिकार ते शोध, तसा राहा. And the kingdom of God must be pursued every day. आणि देवाच्या राज्यामागे रोज चालावं लागतं बरं का? Every day. रोज रोज तो रोजचा निर्णय आहे, ते रोज करायला लागतं. Just as you live in a nation and must follow its rules. जसं एखाद्या देशात राहून त्या देशाचे नियम तुम्हाला आवडो न आवडो पाळावेच लागतात. If you want to enjoy its benefits, जर त्या देशाचे फायदे घ्यायचे असतील, अमेरिकेत राहून अमेरिकेचे फायदे घ्यायचे असतील तर अमेरिका सांगते ते नियम पाळावे लागतील. you have to follow America's rules. अमेरिकेचे नियम भारतीय लोकांना पण पाळावे लागतील. Amen. तर भारतीयांना अमेरिकेत जाऊन राहायचं असेल तर, Otherwise you cannot stay in America. नाही तर अमेरिकेत राहता नाही येणार तुम्हाला. What we do certain things here we cannot do there. काही गोष्टी इथं आपण करतो ना त्या अमेरिकेत नाही करतायत बेटा. They will not allow you. परवानगीच देणार नाही. नाही मी लपून केलं, उनको सब दिखता है. Amen. जिकडे तिकडे कॅमेरे आहेत, खाली तेरे घर में घर के अंदर नहीं है. The devil does not fear people who are just waiting to go to heaven. तर No. सैतान फक्त अशा लोकांना घाबरत नाही काय की जे लोक स्वर्गात जायची वाट बघतात, एकदाच मला घेऊन टाक, एकदाच मला घेऊन टाक. No, अशा लोकांना सैतान घाबरत नाही. He fears people who are living under heaven's authority. सैतान अशा लोकांना घाबरतो की जिथं सैतानाला दिसतंय देवाच्या राज्याच्या अधिकाराखाली येऊन त्या नियमांमध्ये जगतायत त्यांना सैतान घाबरतो. So heaven's government is the kingdom of God. तर स्वर्गातलं सरकार देवाचं राज्य आहे. Write it स्वर्गात- down. हे लिहून ठेवा. Heaven's kingdom, the kingdom of heaven. स्वर्गाचं राज्य, स्वर्गातलं राज्य, It has the kingdom of God as its government. देवाचं राज्य तिथे चालतं. म्हणजे स्वर्गातलं ऍडमिन देवाचं राज्य चालवतं. And kingdom people don't just believe, they carry authority. आणि राज्याचे लोक केवळ विश्वास ठेवत नाहीत तर अधिकाराने चालतात. They don't just have hope, they command things. त्यांना केवळ आशा असते असं नाही, ते गोष्टी मागतात, कमांड करतात. Amen. येशूंच्या नावात Say, म्हणा heaven is a gift. स्वर्ग देणगी आहे. Say, heaven is a gift. बोला सगळ्यांनी तोंड उघडा, छान व्यायाम होऊ दे थोडासा. स्वर्ग देणगी आहे. Heaven is a gift. स्वर्ग देणगी आहे. The kingdom is a reward system. राज्य प्रतिफळ देणारं ऍडमिन आहे. The kingdom of God is a reward system. देवाचं राज्य प्रतिफळ देणारं ऍडमिन आहे. Amen. ऍडमिन सगळ्यांना कळतं म्हणून मी ऍडमिन घातले. The thief who died on the cross, जो चोर वधस्तंभावर मेला, he did not work for the kingdom of God. त्यानं कुठं काय काम केलं देवाच्या राज्यासाठी? Nothing he did. काहीच नाही देवाच्या राज्यासाठी त्यांनी केलं. Yet Jesus said, येशू तरी म्हणाले, today you will be with me in paradise. आज तू माझ्या सोबत सुखलोकात असशील. That means he didn't earn heaven. म्हणजे त्याने स्वर्ग कमवलं नाही, He received heaven by grace. त्याने कृपेनं स्वर्ग मिळवलं. Amen. कळतंय ना? No work. काम काही नाही केलं. वधस्तंभावर लटकता लटकता त्याचं तारण झालं. काम So- कुठं काय केलं? We should not glory in heaven because that is given free. तर स्वर्ग मला मिळालं, स्वर्ग मला मिळालं, यात गौरव बाळगू नको. ते फुकट देवानी प्रत्येक बिलीवरला दिलंय. You know, Jesus spoke a parable, येशू एक दाखला बोलले. a parable of the landowner, एक जमिनीचा मालक, त्याचा दाखला. and he went out looking for laborers, आणि तो कामगार शोधायला गेला. and he found laborers early in the morning, सकाळी सकाळी त्याला काही कामगार सापडले.
And he fixed a price and said, go and work in my vineyard. त्यांची मजुरी त्याने ठरवली आणि सांगितलं द्राक्षमळ्यात जाऊन काम कर. द्राक्षमळ्याचा मालक होता. And even at 5 o'clock in the evening, some were waiting and he sent them also to work. संध्याकाळी 5 वाजताही तो मालक आला. त्याला अजून काही लोक तिथे उभे दिसले. त्यांनाही मग त्या मालकाने काम दिलं की जा माझ्या द्राक्षमळ्यात काम करा. And in the evening, संध्याकाळी मग he paid them all the same wages. जेव्हा वेतन द्यायची वेळ आली तेव्हा त्याने सगळ्यांना सारखंच वेतन दिलं. सकाळी 9 वाजता आलेल्यांना आणि संध्याकाळी 5 वाजता आलेल्यांना सुद्धा. That shows heaven is given equally to all believers. म्हणजे स्वर्ग प्रत्येक बिलीव्हरला समानतेनं दिलेला आहे. Paul will be in heaven, you will be in heaven. पॉल स्वर्गात असणार, तूही स्वर्गात असणार. Though Paul worked more than us. जरी पॉलने काम आपल्या सगळ्याहून जास्त केलेलं आहे, But- लक्षात घ्या. But see, पण if he got heaven, I also got heaven. पॉलला स्वर्ग मिळालं, मलाही स्वर्ग मिळणार. असं काही नाही की स्वर्गाचा 90% हिस्सा आणि 7-12 माझ्या नावावर आहे आणि तुम्हाला 10%च हेवन मिळणार, असं काही नाही. Heaven is for स्वर्ग all. सगळ्यांना आहे. पॉलला आहे, मोशेला आहे, पीटरला आहे, मला आहे, तुम्हालाही आहे. But rulership कायदे and authority राज्य and crowns राज्य and positions राज्य अधिकार मुकुट and rewards प्रतिफळ are given differently based on kingdom of God's faithfulness. वेगवेगळे दिले जातात. देवाच्या राज्यात आपण किती इमानी आहे, किती विश्वासू आहे त्यावरती. Is your eye opening now? डोळे उघडतायत का? डोळे उघडतायत? That's why Jesus said म्हणून येशू in म्हणाले Matthew 25:21, मत्थय 25:21 I will put you in charge of many things. अनेक गोष्टींवरती मी तुला अधिकारी करीन. Say, I will put you in charge of many things. अनेक गोष्टींवरचा मी तुला अधिकारी करीन. That is the government blessing for you. तो सरकारने तुला दिलेला आशीर्वाद. That is bonus coming from the government. हा बोनस सरकारकडून तुला आलाय. That promotion you get because you worked under the government of God. ती बढती तुला तू देवाच्या सरकारखाली काम केलं म्हणून मिळते. So heaven is inheritance by grace. तर स्वर्ग कृपेनं मिळालेलं वतन आहे Kingdom authority is reward by obedience. आणि राज्यातला अधिकार म्हणजे आज्ञा पालनाने मिळालेलं प्रतिफळ आहे. Say, so everyone who believes receives heaven, तर जो कोणी विश्वास ठेवतो येशूंवर त्याला स्वर्ग मिळतं. but only those who serve faithfully receive kingdom positions. पण जे विश्वासूपणे सेवा करतात त्यांना राज्यातली पद मिळतात. राज्यातली पद इमानाने सेवा करणाऱ्यांनाच मिळतात. So don't think so. I'm working very hard to go to heaven. तर असं नका म्हणू मी स्वर्गात जायला फार मेहनत करत आहे. म्हणजे तर That तुमचा नवीन जन्म statement झाला. itself is wrong. ते विधानच चुकीचं आहे. स्वर्गात जायला तू काय मेहनत करतो, त्यांनी फुकट दिलंय. You're not working to get to heaven. स्वर्गात जायला तू काही मेहनत करत नाहीयेस. You are working to qualify for rulership in heaven. स्वर्गामध्ये जे राज्य करते पण मिळायचंय त्याच्यासाठी तू काम करतोस. स्वर्गात तर आपल्याला फुकट मिळणारच आहे. Where are you working? कुठं काम करतो? Say in the kingdom of म्हणा God. मी देवाच्या राज्यात कामाला आहे. Don't say I'm working in the kingdom of heaven. असं नका म्हणू मी स्वर्गाच्या राज्यात कामाला आहे. ते नंतर कर तिथं झाल्यानंतर. स्वर्गात गेल्यावर तसं म्हण. Say, स्वर्गात गेल्यावर तसं म्हण. पण तुझं आत्ता म्हणाला मी स्वर्गाच्या राज्यात कामाला आहे तर आमच्यासारखे म्हणतील तू अजून मेला कसा नाही मग. you are saved by grace. कृपेनं तुझं तारण झालंय. You are crowned by faithfulness. मुकुट विश्वासूपणे आणि ईमानदारीने मिळतो. ईमानदारी बड़ी इंपॉर्टंट चीज है बेटा. कोई देखे नहीं दिखे उधर सीसीटीवी 24/7 चालू है. So the thief is in heaven, तर तो चोर स्वर्गात गेला, but he may not have a crown. त्याला मुकुट कदाचित मिळणार नाही कारण काम इल्ले इल्ले काम इल्ले So- राज्यात काम इल्ले. So this truth shifts Christianity from comfort to big calling. हे सत्य मग ख्रिस्ती लोकांना सौख्यातनं पाचारणात आणतं. Are you getting me now? की आराम सोडा, Now. पाचारणात या. Now how big is the kingdom of God? बर देवाचं राज्य किती मोठं आहे? It is bigger than every empire that has ever existed on this earth. या जगात जी कुठली राज्य होऊन गेली, जी काही साम्राज्य होऊन गेली त्या सगळ्यापेक्षा मोठं देवाचं राज्य आहे. The great Babylon rose and fell. महान बाबेल देश वर आला तसा पडला. Persia rose and fell. पारस देश वर आला तसा पडला. Rome rose and fell. रोमचं साम्राज्य इतकं वर आलं तेही पडलं. But the kingdom of God, देवाचं राज्य, it has no borders. देवाच्या राज्याला सीमाच नाहीये. It has no borders. देवाच्या राज्याला सीमाच And नाहीये it has no end. आणि देवाच्या राज्याला अंत नाहीये.
हालेलुया आमेन. Because Bible said in Hebrews 12:28, कारण इब्री करास 12:28 मध्ये बायबल म्हणतं it's a kingdom that cannot be shaken. ते असं राज्य आहे जे कधी हादरत नाही It is not measured by land area. आणि ते जमिनीवरती मोजलं नाही जात. It is measured by authority. ते अधिकाराने मोजलं जातं. Government cannot be measured by scale. आणि सरकार पट्टीनं मोजलं नाही जात. Land can be measured by scale. जमीन असते ना जमीन ती अशी पट्टीनी मोजली जाते. ते माप लावतात ना पट्टी त्यांनी मोजली जाते जमीन. Government is only measured by authority and power. सरकार अधिकार आणि सामर्थ्याने मोजलं जातं. Amen. Amen. And so wherever God's rule touches, तर जिथे कुठे देवाचे नियम स्पर्श करतात that is kingdom territory. बस ते देवाच्या राज्याची हद्द आहे ती. Jesus said, येशू म्हणाले if I drive out demons जर मी सैतान हकलला by the finger of God, देवाच्या बोटाने then the kingdom of God has come. तर देवाचं राज्य आलेलं आहे. Say, तिथे देवाचं the राज्य kingdom of आलेलं God has आहे. come. तिथे देवाचं राज्य आलेलं आहे म्हणायचं कारण की तिथे मी इशारा करून तिथे सैतान हकलला गेला. Say, every Saturday that I drive out the demons, दर शनिवारी काय होतं आपल्या नजरा मरतात कारण की हम तो हर वीक देखते हैं ना नजरा मरू देऊ नका. दर शनिवारी इथे जे होतं that is the kingdom authority I got. ते देवाच्या राज्यातला अधिकार मला मिळालेला आहे. It's not because my name is written in heaven. माझं नाव स्वर्गात लिहिलंय म्हणून होत नाहीये ते. No, it is the kingdom authority. राज्यातला अधिकार मला मिळालाय कारण मी त्या नियमांखाली चालतोय. Because the kingdom authority shows power. कारण राज्यातला अधिकार सामर्थ्य दाखवतो. It shows who has the power over the earth. आणि राज्यातला अधिकार दाखवतो की पृथ्वीवर पण कुणाकडे सामर्थ्य So आहे. when we drive out the demon, तर शनिवारी जेव्हा इथे सैतान हकलले जातात I'm showing to the world मी जगाला दाखवतोय the earth has no authority, but my God has की authority. पृथ्वीचं राज्य नाही माझ्या देवाचं राज्य आहे. I'm showing it to everyone that the kingdom of God has come. मी सर्वांना दाखवत असतो सैतान हकलताना शनिवारी की देवाचं राज्य इथे आलेलं आहे. When you are healed, the kingdom of God has come. तुला जेव्हा आरोग्य मिळतं याचा अर्थ देवाचं राज्य तुझ्या हात आलंय. When you are blessed, the kingdom of God has come. तुला जेव्हा आशीर्वाद मिळतात याचा अर्थ देवाचं राज्य तुझ्या आत आलेलं आहे. When you are promoted, the kingdom of God has come. तुला बढती मिळते याचा अर्थ देवाचं राज्य तुझ्या आत आलेलं आहे. When you trample snakes and scorpions, that means the kingdom of God has come. सापांना विंचवांना तू तुडवतो याचा अर्थ देवाचं राज्य तुझ्या आत आलेलं आहे. Are you getting me, ग्लोरी people? ग्लोरी हालेलुया आमेन आमेन. Now, where is the kingdom of God? मग देवाचं राज्य आहे कुठे? Jesus said, येशू the म्हणाले, kingdom of God is within you. देवाचं राज्य तुझ्या आत आहे. Luke 17:21. लूक 17:21. He didn't say, see this place, this is the kingdom of God. येशू असं नाही म्हणाले बघ ही जागा आहे देवाचं राज्य. He didn't say, I will take you to heaven and show you the kingdom of तुला God. स्वर्गात नेतो दाखवतो देवाचं राज्य असंही नाही म्हणाले. No, he said the kingdom of God is within you. देवाचं राज्य तुझ्या आत आहे. God's authority is within you. देवाचा अधिकार तुझ्या आत आहे. See? आमेन. So it's not a map, तर हा नकाशा नाहीये. it's first in the heart. पहिलं हे हृदयात आलंय. And wherever God's will is obeyed, आणि जिथे कुठे देवाच्या इच्छेचं आज्ञापालन होतं wherever Christ Jesus is honored, आणि जिथे कुठे ख्रिस्त येशूला मान दिला जातो wherever truth is pushed, जिथे कुठे सत्याला पुढे ढकललं जातं wherever truth is ruled, is ruling, जिथे सत्य राज्य करतं the kingdom of God is present there. सत्यमेव जयते जिथे आहे तिथे देवाचं राज्य आहे. म्हणून तिथे सत्यमेव जयते आहे. Are you getting me, people? आमेन. Where truth is, there the kingdom of God is ruling. जिथे सत्य आहे तिथे देवाचं राज्य आहे. विजय सत्याचाच होतो. How long does this kingdom last? किती दिवस हे राज्य टिकतं? Forever and ever. कायम 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 टिकतं. Like the Indian government, every 5 years they have to rule. जसं भारतीय सरकार 5-5 वर्षाने बदलतं. After that, त्यानंतर we put the oath. आपण वोटिंग करतो. Why? का? We select a new government. आपण नवीन सरकार निवडतो. But this government never falls. पण हे जे देवाचं सरकार ते कधी पडतच नाही. कधीच The नाही. government is upon his shoulders. सरकार त्याच्या खांद्यावर आहे. Whose shoulders? कोणाच्या? Jesus. येशूंच्या He खांद्यावर is the देवाचं- king of the kingdom of God. देवाच्या राज्यातला राजा येशू आहे. देवाच्या राज्यातलं सरकार येशूंच्या खांद्यावर आहे. And that's why he displayed that power आणि म्हणून ते सामर्थ्य येशूंनी that प्रदर्शित केलं. nobody displayed on this earth. असं सामर्थ्य की जे अख्ख्या जगात कधी कोणी प्रदर्शित नाही The केलं. blind saw, अंधारांना the दिसायला deaf लागलं. heard, बहिरांना the ऐकायला lame लागलं. walked. लंगडे चालले. He walked on तो water. पाण्यावर चालला. He stilled the storm. त्याने वादळ शांत He raised केलं. the dead. त्याने मेलेल्यांना जिवंत केलं. That means the kingdom of God belongs to him. याचा अर्थ देवाचं राज्य त्याच्या मालकीचं आहे. He is the king of the kingdom of आणि God. त्या देवा
देवाच्या राज्याचा तो राजा आहे. रबशंदो. That's why Daniel 7:14 said, म्हणून दानिएल 7:14 लिहिलेलं आहे, His kingdom will never end. त्याचं राज्य कधीही संपणार नाही. His kingdom will never end. त्याच्या राज्याला अंत नाही. Earthly kingdoms will expire. पृथ्वीची राज्य एके ना एके दिवशी पडणार. God's kingdom is eternal. देवाचं राज्य अनंत काळचं राज्य आहे. Jesus Christ is the king of this kingdom. येशू ख्रिस्त या राज्याचा राजा आहे. How do I know it? मला कसं माहित? Revelation 19:16 says, प्रगटीकरण 19:16 मध्ये लिहिलेलं आहे, He is called the King of Kings and the Lord of Lords. त्याला राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू हे नाव आहे. See, हालेलुया. in this world, the greatest position is of a king. या जगामध्ये सगळ्यात मोठं पद राजाला मिळतं. तो But in राजा आहे. God's kingdom, देवाच्या राज्यात, He is called the King of Kings and the Lord of Lords. देवाच्या राज्यात राजा नाही, राजांचा राजा, प्रभू नाही, प्रभूंचा प्रभू. And when and how do we enter it? आणि कसं बरं कधी आपण तिथे प्रवेश करतो? How can we enter the kingdom of God? कसं देवाच्या राज्यात आपण प्रवेश करू शकू? We enter the moment we are born again. नवीन जन्म ज्या क्षणाला होतो तेव्हा आपला प्रवेश होतो. Because Jesus said, देवाच्या राज्यात, कारण येशू म्हणाले, unless a person is born of water and the Spirit. एखाद्या माणसाचा पाण्याने आणि आत्म्याद्वारे जन्म जर झाला नाही, See, in John 3:5 he जेव्हा said, त्याचा पाण्याने आणि आत्म्याने जन्म होईल, in John 3:5 he said, योहान 3:5, he cannot enter the kingdom of God. देवाच्या राज्यात तो तोवर प्रवेश करू शकणार नाही जोवर पाण्याने आणि आत्म्याने त्याचा नवीन जन्म होत नाही. He didn't say he cannot enter the kingdom of heaven. स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही असं लिहिलेलंच नाही. You first have to enter the kingdom of God. पहिलं तुला देवाच्या राज्यात प्रवेश करावा लागेल. Amen. आमेन. After entering, आणि प्रवेश केल्यावर we continue to walk in it daily. आपण रोज त्यात चालू. बघा योहान 3:5 मध्ये क्लिअरली लिहिलेलं आहे, कोणीही देवाच्या राज्यात तोवर जाण्यास समर्थ नाही जोवर पाण्यापासून आणि आत्म्यापासून त्याचा जन्म होत नाही. देवाच्या राज्यात, अंडरलाईन इट फॉर सेव्हरल टाइम्स, पुट अ Yes. मार्कर. देवाचं राज्य, स्वर्ग मिळतंय बिलीव्ह केल्यावर. देवाचं राज्य प्रवेश करायला लागतो आपण. So we live under its rule. तर देवाच्या राज्याच्या नियमांखाली आपण जगतो. You grow under its culture. देवाच्या राज्याच्या संस्कृतीखाली, जसं आपलं एक इंडियन कल्चर आहे, एक इंडियन संस्कृती आहे ना, तशी देवाच्या राज्याची एक कल्चर आणि संस्कृती असते. तसं राहायचं And we serve its purpose. आणि त्या राज्याचे संकल्प पूर्ण करायचे. Once you are born again, एकदा तुझा नवीन जन्म झाला your passport is stamped, की पासपोर्टला शिक्का बसतो your visa is approved, आणि विजा अप्रूव्ह होतो and your citizenship is registered. आणि नागरिकत्व रजिस्टर होतं की हे स्वर्गाचे नागरिक आहेत Heaven is guaranteed. आणि स्वर्ग तुला नक्की मिळतं. You cannot improve your heaven address. आणि मग स्वर्गाचा पत्ता तू अजून सुधरवू वगैरे शकत नाही. You स्वर्ग cannot add rooms to your mansions. आणि तुझ्या महालाला अजून खोल्यांची जोड तू लावू नाही शकत. You cannot say now I will shift to the second floor, third floor. तू असं नाही म्हणू शकत मी आता दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर जाईन. You cannot upgrade your heaven ticket. आणि तुझं स्वर्गाचं तिकीट तुला अपग्रेड करता येत नाही की मैं इकॉनॉमी से अभी फर्स्ट क्लास और फिर बिझनेस क्लास में आया है. That is not possible. ते शक्यच नाही. Why? का? Because you didn't pay for it. तू त्यासाठी किंमत मोजली नाही. तिकीट येशूंनी काढलंय, तू फुकट आलायस. कळलंय ना? तिकीट It can only be येशूंनी graded when you pay for it. तिकीट येशूंनी काढलेलं आहे. स्वर्गात तू फुकट आलेला आहे. अपग्रेड कधी होऊ शकतो? जेव्हा तू तुझ्या खिशातनं पैसा भरतो. फिर बोलते इकॉनॉमी से तू प्रीमियम में आ जा या तो बिझनेस में आ जा. Because heaven is settled by grace. कारण स्वर्ग कृपेवरती चालतं. But the kingdom of God is where your work begins. देवाचं राज्य म्हणजे जिथे तुझं काम सुरू होतं. Your rewards, प्रतिफळ, your authority, अधिकार, your crowns, मुकुट, and rulership. राज्य, They are all shaped by what you do after you are saved. सगळ्याला आकार कधी येतो? तुझं तारण झाल्यानंतर त्याला आकार येतो. You cannot build heaven, स्वर्ग तू नाही बांधू शकत, but you can expand the kingdom of God. पण देवाचं राज्य तू वाढवू शकतो. स्वर्ग तू नाही बांधू शकत, ते देवाने बांधून तुझ्यासाठी ठेवलेलं ऑलरेडी, पण देवाचं राज्य तू वाढवू शकतो. Amen. आमेन. You cannot earn heaven, तू स्वर्ग कमवू पण शकत but नाही, you can qualify for the kingdom position. पण देवाच्या राज्यातल्या पदांसाठी तू तेवढा गुणवत्तावान होऊ शकतो. So stay with God, म्हणजे काय? work with God, देवासोबत राहा, देवाचं something काम for करा, God. देवासाठी काहीतरी Be करा, faithful. विश्वासू आणि इमानी राहा stop worrying about heaven आणि हे स्वर्गाचं टेन्शन घेणं बंद करा and start working for the kingdom. आणि राज्यासाठी काम सुरू करा. Your home is secure. कारण तुझं घर सुरक्षित आहे. Now build your crown. आता मुकुट बांध. घर सुरक्षित आहे, मुकुट सांभाळ.
Why is the kingdom of God so important? देवाचं राज्य काय एवढं महत्वाचं? Because it is your eternal home. कारण तुझं ते अनंत काळचं घर आहे. म्हणून Praise God. पाए हुए अभिषेक को तू संभाल, Amen. पाए हुए स्वर्ग को मत संभाल. See? वो तो तेरा सिक्योरिटी है. So जो you- अभिषेक मिला है वो संभाल. So you are not saved just to escape hell. तर नरकापासून वाचायला तू केवळ ते स्वर्गात आणि सुरक्षित आहे असं नव्हे. You are saved to belong to a kingdom. देवाच्या राज्यासाठी आता तू सुरक्षित झालाय. You are not just forgiven. तुझं तारण देवाच्या राज्यासाठी झालं, फक्त क्षमा झाली असं नाही. You are enlisted in the army of God. आता देवाच्या सैन्यात तुझं नाव भरती झालंय. You are not just redeemed. आता फक्त केवळ तुला उद्धार मिळाला असं नाही, You are repositioned. तुझं पद आता परत रिपोझिशन झालं. आय एम अ सोल्जर इन दी आर्मी, आय एम अ सोल्जर इन दी आर्मी ऑफ द लॉर्ड. Amen. हे फक्त संडे स्कूलचं गाणं नाहीये. You are not only rescued, आणि तुला फक्त तारलं वाचवलं असं नव्हे. but Jesus gave us a commission. येशूंनी काम दिलंय Go and preach the gospel to all की nations, जाऊन सगळ्यांना सुवार्ता सांग. baptizing them in the name of the Father, Son, and the Holy Ghost. पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने त्यांना बाप्तिस्मा दे. And then I shall be with you मग मी तुझ्या सोबत राहीन till the end of the ages. या काळाच्या समाप्ती. When you live for the kingdom, जेव्हा तुम्ही राज्यासाठी जगाल, then that statement acts true. मग ते विधान खरं होतं Behold, I shall be with you till the end of की ages. पहा मी या काळाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या सोबत राहीन. जेव्हा तुम्ही राज्यासाठी जगायला लागाल तेव्हाच ते येशूंचं विधान तुला लागू पडतं. अदरवाईज नॉट ऍप्लिकेबल. See, the Old Testament saints, जुन्या करारातले संत they knew the kingdom as a promise. त्यांना राज्य वचन म्हणून माहित होतं, अभिवचन म्हणून. But today we are living in the present reality of it. आज आपण वर्तमान वास्तविकतेत जगतोय Because Jesus said it. कारण येशू बोलले. They saw it coming. त्यांनी पाहिलं येताना. We are living inside the kingdom. आपण जगतोय देवाच्या And the kingdom राज्यात. of God is living inside आणि us. देवाचं राज्य जगतंय आपल्यात. जुन्या करारात त्यांनी फक्त लांबून पाहिलं, Say, आपल्या आत आलंय. praise God. देवाला धन्यवाद. That's why Daniel 2:44 says, म्हणून दानिएल 2:44 म्हणतं, Daniel said, दानिएल बोलला, God will set up a kingdom that will never be destroyed. देव असं राज्य उभं करेल ज्या राज्याचा कधी नाश होणारच नाही. Isaiah said that the government shall be upon his shoulders. यशा म्हणाला सत्ता त्याच्या खांद्यावर असेल. Amen. आमेन. Say, हालेलुया. they were not waiting for a baby, they were waiting for a king. ते बाळाची वाट बघत नव्हते बेटा, ते राजाची वाट बघत होते. Amen. They died. Hebrews 11:35 onward says, इब्री 11:35 पुढे लिहिलंय, they died believing that the kingdom of God will come. देवाचं राज्य येणार आहे असा विश्वास ठेवून ते मेले. But what they saw it from far. पण त्यांनी ते लांबून पाहिलं. We are living in it now. आपण तर आपल्या आत ते आलेलं बघतोय, आपण त्यात जगतोय. What a joy. काय आनंद आहे. What a joy. अरे किती आनंद झाला पाहिजे आपल्याला. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in Matthew 13:17, मत्तई 13:17, many prophets and righteous people long to see what you see, अनेक नीतिमान लोकांना आणि संदेश त्यांना तुम्ही जे पाहताय ते पाहायची इच्छा आहे, but they couldn't see. पण त्यांना नाही पाहायला मिळालं. They saw the sunshine. We are living in the daylight. त्यांनी सूर्यप्रकाश पाहिला, आपण दिवसा ढवळ्यात जगतोय. Praise God. आमेन. आपण जगतोय त्याच्यात. त्यांनी लांबून सूर्यप्रकाशाचं दर्शन घेतलंय, आपण दिवसा ढवळ्यात त्यात जगतोय. Which is bigger, कुठलं मोठं, the kingdom of God or the kingdom of heaven? देवाचं राज्य का स्वर्गाचं? The kingdom of God is bigger, देवाचं राज्यच मोठं ना बेटा. because kingdom of heaven is according to how many people will be saved. कारण स्वर्गाचं राज्य किती लोकांचं तारण होणार यावर आहे. Why he will have empty places for people who are never coming there. आणि जी लोक तिथे येणारच नाहीयेत त्यांच्यासाठी तो कशाला ते सगळं रिकामं मोठं बांधून ठेवेल. But the kingdom of God is bigger. देवाचं राज्य त्याहून मोठं आहे. Amen. Amen. Because it is a government. कारण ते सरकार आहे. Praise God. Amen. A government is always bigger than a building, सरकार नेहमी इमारतीपेक्षा मोठं असतं ना. because कारण government can rule from many locations. सरकार तर अनेक लोकेशनवरनं राज्य करू शकतं. And the kingdom of God, देवाचं राज्य it rules heaven, earth, the angels, the demons, स्वर्ग, पृथ्वी, देवदूत, दुरात्मे, the या सगळ्या. universes, सृष्टी, ग्रह, तारे, the planets, the stars, ग्रह, तारे या सगळ्यावर राज्य करतं. देवाचं over राज्य whole creation. संपूर्ण निर्मितीवर देवाच्या राज्याचं राज्य आहे. Even eternity is ruled by the kingdom of God. अनंत काळावर सुद्धा देवाचं राज्य आहे. देवाच्या Nobody राज्याचं. can touch the kingdom of God. देवाच्या राज्याला कोणी हात नाही लावू शकत. And let me tell you, आणि सांगतो, the devil is not afraid because your name is written in the Lamb book of life. परत सांगतो मी तुम्हाला हे की सैतान तुझं नाव स्वर्गात लिहिलंय म्हणून तुला घाबरणार नाही. He is afraid because you are working for the kingdom of तू God. देवाच्या राज्यासाठी काम करतोय ना, मग सैतान तुला घाबरेल.
Demons are not threatened by those people who look up only to go to heaven. जी बिलीवर माणसं केवळ वरती मी कधी एकदा वर जाईन, मी कधी एकदा स्वर्गात जाईन असं म्हणत असतात, त्यांना सैतान घाबरत नाही. They are threatened by people who enforce heaven's government on the earth. तर स्वर्गाचं जे राज्य आहे, जे देवाचं राज्य आहे, त्या देवाच्या राज्याचे नियम जे या पृथ्वीवरती घेऊन चालतात, अशा बिलीवर लोकांना सैतान घाबरतो. Hell does not tremble at inheritance. आणि नरक वतन बघून थरथरत नाही. Hell trembles at authority. नरक अधिकार बघून थरथरतं. Devil trembles at authority. सैतान सुद्धा अधिकार बघून थरथरतो. शनिवारी सैतान मी स्वर्गात जाणार आहे No. हे बघून माझं ऐकत नाही, पण देवाच्या राज्यातले अधिकार नियम पाळून मी घेऊन येतो. Yes. म्हणून सैतान माझं गपचूप ऐकतो आणि जातो. Say, मी हेवनला जातोय म्हणून नाही काही. sons inherit heaven, मुलांना स्वर्गाचं वतन मिळणारच आहे. but ambassadors enforce the kingdom. प्रतिनिधित्व करणारे प्रतिनिधी, आपण राजदूत है ना. Yes. राज नीचे लेके आते हैं. राजदूत किसको बोलते हैं? जो उसका राज उधर लेके आता वो राजदूत है. Yes. हम राजदूत है. And so when you rule under God's authority, तर देवाच्या अधिकाराखाली जेव्हा तुम्ही राहाल when you carry His word, आणि त्याचा शब्द बाळगाल, when you speak the word of God, वचन देवाचं बोलाल, when you walk in obedience, आज्ञा पालनात चालाल, when you work for His kingdom, त्याच्या राज्यासाठी काम कराल, when you build His kingdom, त्याचं राज्य बांधाल, then मग you command things. मग तुम्ही गोष्टींसाठी आज्ञा काढाल, फरमान कराल आणि ते ऐकलं जाईल. And that is what makes hell nervous. आणि त्यातून नरक डिप्रेशन मध्ये जात की यांना कायदे कळले, राज्यातले कायदे यांना कळले. And let me tell you, अजून सांग, the kingdom of heaven does not govern galaxies. स्वर्गाचं राज्य नभोमंडळावर राज्य करत नाही. The kingdom of God governs galaxies. देवाचं राज्य नभोमंडळावर राज्य करतं. That's why Hebrews 1:3 says, म्हणून इब्री करास 1:3 मध्ये लिहिलंय, God upholds all things by His powerful word. देवबाप त्याच्या सामर्थ्यवान शब्दाने सर्व गोष्टी धरून आहे. Planets move by the kingdom command. ग्रह देवाच्या राज्याच्या फरमानामुळे हलतात. Stars shine by kingdom law. चांदण्या सुद्धा देवाच्या राज्याच्या नियमांमुळे चमकतात. Angels serve by kingdom's order. देवदूत सुद्धा देवाच्या राज्याच्या त्या फरमानामुळे काम करतात. Demons tremble by kingdom decree. सैतानी दुरात्मे सुद्धा देवाच्या राज्याच्या फरमानामुळे आज्ञा पालन करतात, थरथरतात. Nations rise and fall by kingdom's permission. आणि देश वर येतात, देश खाली पडतात देवाच्या राज्याच्या परवानगीनं. आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. That's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, all authority सर्व अधिकार in heaven and on the earth स्वर्गातला आणि पृथ्वीवरचा has been given to me. मला दिलाय. मला दिलाय. See, because कारण- He is the king of the kingdom of God. तो देवाच्या राज्याचा राजा आहे. ओ हालेलुया. Heaven also is under the kingdom of God. स्वर्गही देवाच्या राज्याच्या ऍडमिन वर चालतं. See, the kingdom of God is not under heaven. देवाचं राज्य स्वर्गाखाली नाहीये. देवाच्या राज्याचा ऍडमिन स्वर्गाला आहे. Are you getting me? कळतं का? Heaven runs by the kingdom of God. स्वर्ग देवाचं राज्य चालवतं. स्वर्गात देवाच्या राज्याचे नियम If चालतात. you read in Acts 19, प्रेषित 19 वाचलं, the evil spirit said, दुरात्मा बोलला, Jesus I know, येशू मला माहित आहे, and Paul I know, पॉलही मी ओळखतो, but who are you? तू कोण आहे? Because they were trying to drive out the demon. कारण त्यांनी सैतान हाकलायचा प्रयत्न केला. See, प्रेषित 19 अध्याय. why did he say Jesus I know? का तो असं म्हणाला की येशू मला माहित आहे? Because Jesus is the king of the kingdom of God. कारण येशू देवाच्या राज्याचा राजा आहे. And why Paul? आणि पॉल का माहित आहे म्हणाला? Because Paul was a man who lived and worked under that kingdom's authority. कारण की पॉल त्या देवाच्या राज्याच्या अधिकाराखाली जगायचा आणि काम करायचा. See, hell does not recognize church membership. नरक जे आहे ना ते चर्चच्या मेंबरशिपला ओळखत नाही. Are you getting me? मैं विनयार्ड का मेंबर है तो क्या हो गया? See, हं? hell does not recognize religious activity. आणि नरक धार्मिक कृत्यांना सुद्धा जुमानत नाही. Hell recognizes kingdom authority. नरक स्वर्गाच्या देवाच्या राज्याच्या नियमांना ओळखतं. त्या अधिकारात बसताय का हे? नरक ते ओळखतं. ते See, नरक त्याला बघतं. Paul didn't just believe. पॉलने फक्त विश्वास ठेवला असं नाही. He didn't say, I'm saved, finished now. पॉल असं नाही म्हणाला माझं तारण झालं बास आता. No, he obeyed. त्याने आज्ञा पालन He केलं. served God. सेवा केली He देवाची. suffered for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी त्याने त्रास सोसले. He advanced the kingdom of God. देवाच्या राज्याची त्याने प्रगती केली. आगे बढो बढ़ते रहो करत राहिला.
And so hell only respects those people who carry heaven's government. तर नरक अशा लोकांचाच आदर करतं की जे स्वर्गातलं जे सरकार आहे त्याचा ऍडमिन जे पाळतं त्यांचा आदर करतं. So you cannot have the kingdom of heaven without first having the kingdom of तर God. देवाचं राज्य तुझ्यात आल्याशिवाय स्वर्गाचं राज्य तुझ्यात येऊ नाही शकत. Praise God. आमेन आमेन. म्हणजे काय सांगितलंय तसं करावं आणि जगावं लागेल, Amen. नाही तर मजा नाही. You know, in the first book of Genesis, उत्पत्तीच्या पहिल्या पुस्तकात you see that scene. ते चित्र बघा. Adam and Eve, आदाम आणि हव्वा they sinned against God. त्यांनी देवाविरुद्ध पाप केलं. They broke the government rule. सरकारी नियम तोडले. देवाच्या सरकारचे देवाच्या राज्याचे नियम तोडले. They didn't break the heaven's rule स्वर्गाचे नियम नाही तोडले, because they didn't even go to heaven. कारण ते स्वर्गात गेलेही They नाही. didn't see heaven. त्यांनी स्वर्ग They पाहिले didn't sin against the heaven. त्यांनी स्वर्गाविरुद्ध पाप They केले sinned नव्हते. against God's government. त्यांनी देवाच्या सरकार विरुद्ध पाप केलेलं. They sinned against God's word. त्यांनी देवाच्या शब्दाविरुद्ध पाप God's केलं. law. देवाच्या नियमांविरुद्ध पाप केलं. देवाच्या ऍडमिन विरोधात गेले. Yes, God said don't eat and they ate. ते म्हटलं होता हे खाऊ नको आणि त्यांनी खाल्लं. That was not sinning against the kingdom of heaven, but sinning against the kingdom of ते God. ते स्वर्गाच्या राज्याविरोधातलं पाप नाही झालं, ते डायरेक्ट देवाविरोधात देवाच्या राज्याविरोधात देवाच्या ऍडमिन विरोधात पाप झालंय. Are you seeing it? कळतंय? And so he came to restore God's government on earth. तर देवाचं राज्य या पृथ्वीवरती पुनर्वसित करायला तो आला. See, Adam did not lose heaven. आदामाचा स्वर्ग नाही गेलं, He तेव्हा. lost authority. अधिकार गेला. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. See, he did not lose a place. जागा नाही He गेली, lost a position. पद गेलं, अधिकार गेला. He did not lose heaven. स्वर्ग नाही गेलं, He lost his position. पद गेलं ना. Because God said, you shall rule over the earth. कारण ते म्हटलं आता पृथ्वीवर तुझं राज्य कर, तू पृथ्वीवर राज्य करशील You shall have dominion over the whole earth. आणि संपूर्ण पृथ्वीवरती तुझं राज्य चालेल. That is the kingdom of God. ते देवाचं राज्य. But he broke that rule. पण नियम तोडला ना, He lost his position. मग पद गेलं He lost his dominion. आणि राज्य गेलं. He lost the government. He lost the kingdom. सरकार गेलं, राज्य गेलं. So Jesus came to restore what Adam lost, and that is the आदामाने- kingdom of God. आदामाने जे हरवलं ते येशू परत द्यायला आले. काय? देवाचं राज्य परत द्यायला आले. Are you getting me now? तुझे राज्य येवो, जगी या स्वर्ग उभा राहो. म्हणजे स्वर्गात जे ऍडमिन चालतं ते ऍडमिन तुझं राज्य या जगात येऊन चालू दे. See, इज व्हॉट ही इज ट्राइंग टू से. heaven did not need restoration. स्वर्गाला पुनर्वसित व्हायची गरजच नाही. Earth देशामध्ये. needs restoration. पृथ्वी पुनर्वसित झाली पाहिजे, कारण पृथ्वी डॅमेज आहे बऱ्याच जागी. डॅमेज आहे. And why Jesus came? येशू का आले? To bring back God's rule into human life. देवाचा कायदा मानवी जीवनात आणायला आले. To bring changes in our families. आपल्या परिवारांमध्ये बदल आणायला आले की आओ इधर सिखाता हूं Say. जिया कैसे जाता है. Say. आमेन Amen. आमेन. That's why he's not worried about heaven. म्हणून त्याला स्वर्गाची फिकीर नाहीये. राज्य, राज्यातले नियम ते वाचा, ते पाळा, तसं करा. Amen. स्वर्गात तर जाणारच आहोत आपण. येशूंवर विश्वास ठेवणारे लोक आहोत. Heaven, even Abraham was fighting for this kingdom. अब्राम सुद्धा या राज्यासाठीच जगडत होता. He lived by that vision, त्या दृष्टांतात जगला तो. though he didn't understand it fully. जरी त्याला ते पूर्णपणे कळलं नाही. That's why Bible says his eyes were fixed on the one who built the city. म्हणून बायबल म्हणतं की त्याचे डोळे ज्याने नगर बांधलं त्याच्यावर होते. Amen. आमेन. Whose maker and builder is God. ज्याचा निर्माण करताना बांधणारा देव आहे. He was living in the tent, तो तंबूत राहत होता, but still he had authority. पण अधिकार होता त्याच्याकडे तरी सुद्धा. See? आमेन. He didn't have heaven, स्वर्ग नव्हतं त्याला मिळालं, but he had authority. अधिकार होता. देवाचं राज्य, त्यातले नियम He पाळून. didn't say, I believe heaven is mine, स्वर्ग माझा आहे असा माझा विश्वास आहे असं अब्राम नाही बोलला. and then I will now go back to my old life. आणि आता माझ्या जुन्या जीवनात जाऊन मी हवं तसं वागणार आहे असं नाही म्हणाला. No, he kept walking, continued building altars, सातत्याने चालत राहिला, वेद्या बांधत राहिला, obeying God, देवाच्या राज्याचे नियम पाळत राहिला, training his children. देव सांगतो तसं करत राहिला, मुलाबाळांना देवाचे सगळे नियम शिकवले. See? He didn't say Genesis 15:6-7 says, I believed, now it's over. तो असं नाही म्हणाला. उत्पत्ती 15:6 आणि 7 मध्ये लिहिलंय देवावर विश्वास ठेव, मी ठेवला, आता झालं. Paul did not say, पॉल असं नाही म्हणाला. oh, Damascus road work is done. दिमिश्काच्या रस्त्यावरचं काम झालं,
I'm saved on that Damascus झालं road. माझं तारण. अभी करो जियो जैसा जीने का वैसा जियो, नियम तोडो, पाप करो, कुछ भी करो. No. असं नाही He होत said ते. it's not over. ते संपलेलं नाहीये. That is grace. त्याला कृपा म्हणतात. But I have to now give up my reputation. आता मला माझी प्रसिद्धी, नावलौकिकता सोडावी लागेल I have to give up my comfort. आणि मला माझं सौख्य सोडावं लागेल. He died working for the kingdom of अरे God. देवाच्या राज्यासाठी काम करत मेलाय तो. See? Peter did not say, पेत्र असं नाही म्हणाला, I believe. माझा विश्वास आहे. Now I will go back to my fishing. चाललो आता, स्वर्ग मिळालं मला, आता चाललो मी मासेमारी करायला. Now I'll मेला. get more fishes. आता मला जास्त मासे मिळतील. No. नाही. He left the nets. जाळं He सोडलं, left his father. बाप सोडला, Left the बाप boat. नाव सोडली, नाव, And became a fishers of men. आणि माणसे धरणारा झाला. म्हणून मी म्हणते नेहमी, करके दिखावतो माने, बोलना मत. Mary Magdalene, मरिया मगदलिया, she did not say the demons are gone from me. ती असं नाही म्हणाली माझ्यातनं आता भूत निघाली, Now I'll go back to my old world, आता जाते माझ्या जुन्या जगात my परत. old friends. आणि जुने मित्र, जुन्या मैत्रिणी. No, she followed Jesus. येशूंच्या मागे चालायला लागली. आता Gave तुझं काय Jesus नाही. and his disciples her substance. आणि येशूंच्या शिष्यांना तिने स्वतः जवळच दिलं. Stood at the cross. वधस्तंभापाशी उभी राहिली Stood at the tomb. आणि त्या थडग्यापाशी उभी राहिली. Became the first witness of resurrection. पहिली साक्षी दारीण झाली येशूंच्या पुनरुत्थानाची. None of them stopped at salvation. आणि कोणी तारणावर थांबलेलं नाहीये बघा. They stepped into kingdom assignment. सगळे देवाच्या राज्याच्या कामात आलेले आहेत. None of them said, heaven is mine. कोणी असं नाही म्हणालं स्वर्ग मला मिळालं झालं, Now I'm done. आता माझं संपलं, मी स्वर्गात जाणारच आहे. No, they said, heaven is mine. Now I will serve that heaven. स्वर्ग माझं झालेलं आहे, त्या स्वर्गाची सेवा आता मी करणार आहे. See? जी देवाच्या राज्यातले नियम पाळून करायची असते, जुनं सोडून नवीन. They did not work to be saved. ते काही तारणासाठी काम करत नव्हते. They worked because they were saved. तारण मिळालं म्हणून त्यांनी राज्याचं काम सुरू केलं. Are you getting me? समजताय का मी काय म्हणतोय? Amen. They were building the kingdom of God देवाचं राज्य बांधत होते ते, like a son जसं मुलगा at home. घरी. He does not build the father's house. तो काय बापाचं घर बांधत नाही, The father has built the house. बाप घर बांधतो. He lives in that house. त्या घरात तो मुलगा राहतोय. But घर he- बाप काय, But he works in the father's business. पण बापाच्या व्यवसायात मुलगा काम करतो ना. Isn't it? बाप के बिझनेस में बेटा काम करता है ना. That is the पण kingdom घर of God. बाप काय, देवाचा राज्याचा असं आहे. How many are understanding? समजताय? बाप के बिझनेस में बेटा काम करता है, घर बाप का है, See, जिसमें वो रहता है. the house is where he belongs. त्या घराच्या मालकीचा आहे तो. The business is what he builds. बिझनेस तो उभा करतो, बांधतो. Daddy said, come on, work in my business. डॅडी म्हणाले मला माझ्या बिझनेस मध्ये तू आता Come ये, on, help me now. आता मला मदत कर, तू मोठा झाला आता, ये मला Just मदत कर. imagine the son says, yes, from today I'll work. He carries bricks on his head and starts building the house. आणि कल्पना करा, मग तो मुलगा वडिलांना म्हणतो आजपासून मी काम करीन डॅडी, हा बिझनेस मध्ये, आणि विटांचा डोंगर डोक्यावरती घेऊन घर बांधायला लागला तर Father, are you mad? House is म्हणे, already built. वेड आहे का, आपण ऑलरेडी बंगल्यात राहतो, आपलं business आहे ना ते सांभाळ. बिझनेस सांभाळ. And so God is telling you, तसं देव तुम्हाला म्हणतोय घर don't में- build heaven. स्वर्ग मत बांध, I built it for you. स्वर्ग मी तुझ्यासाठी Go बांधलं, work for me. माझ्यासाठी काम कर. घर तो तुझे मैंने दे दिया, बाप का बिजनेस संभाल. मतलब क्या है, प्रभु का राज संभाल. मतलब क्या है, प्रभु के लोग संभाल. मतलब क्या है, और लोगों को तारण में लेके आ. Rewards are given for the kingdom of God. प्रतिफळ देवाच्या राज्यासाठी देतात रे. Rewards are not given for the kingdom of heaven. प्रतिफळ स्वर्ग मिळालं म्हणून मिळत नाही काही. स्वर्ग मिळणारच मी आहे. तुम्हाला 1 लाख दिलं आणि अगेन मी तुम्हाला 1 लाख दिलं ना, हे घे 10,000 रिवॉर्ड. नो, यू बाय रिवॉर्ड. तुम्ही काय म्हणाल, परत आणि प्रतिफळ कशाला, तुम्ही 1 लाख दिलेच मला, तर अजून 10,000 कशाला प्रतिफळ म्हणून. आर यू गेटिंग मी? कळतंय का, तसा हिशोब आहे हा. स्वर्ग तर आपल्या नावावरच आहे बेटा. काम काम राज्याचं काम. जसं work- पास्टरांनी जेव्हा राजीनामा दिला आणि त्यांचा सेंड ऑफ होता, तर ते विचारत होते कुठे अजून कुठल्या मोठ्या कंपनीत लागलास का. हा, सगळ्यात मोठ्या कंपनीत, देवाच्या राज्यात लागलोय आता मी. उन्होंने बोला था सेंड ऑफ में, Yes. कायनेटिक इंजिनिअरिंग कंपनी चिंचवड. And that's why Jesus said, म्हणून येशू म्हणाले, don't you know that I must be about my father's business? तुम्हाला माहित नाही, तुम्ही मला असं शोधताय, तुम्हाला माहित नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायातच असायला That पाहिजे. is the kingdom work. ते राज्याचं काम. Kingdom work. अरे मला इकडं तिकडं काय शोधताय, मला जगिक मित्रांमध्ये काय शोधताय, तुम्हाला माहित नाही मी माझ्या बापाच्या व्यवसायातच सापडणार आहे. अरे दारूच्या पबवर मला काय शोधताय, अरे मला पार्ट्यांमध्ये काय शोधताय. सॅटर्डे मला चर्चमध्ये शोध, संडे मला चर्चमध्ये शोध.
मी आयटीत असलो तरी सुद्धा मी सॅटर्डे संडे चर्च मध्येच सापडतो, पार्ट्यांमध्ये नाही. Are you getting me? कळतंय का? Do you देवाचं get the राज्य difference between the kingdom of heaven and the kingdom of कळलं? God? स्वर्गाचं राज्य आणि देवाचं राज्य It's a very vast subject. फार मोठा विषय हा. Some other time maybe we'll add many more things. परत कधी अजून बरंच काही यात मी भरीला घालीन. But today you understood? आज एवढं समजलं, Your heaven is sealed, स्वर्ग तुझंच आहे बेटा. but kingdom of God you need to work. देवाचं राज्य जे आहे ना ते नीट सांभाळ, त्याच्यावर विकसन कर. देवाच्या राज्यातली कामं नीट कर. अर्धी गवाळी मरतुकडी करू नको, पूर्ण हृदयाने कर, And be faithful. इमानाने कर. विश्वासू राहा. बिलीवर मंड्यात काही ठेवलेलं नाही बेटा. ती नवीन जात नाहीये, हे जीवन आहे. I don't know about you, but I want to gain something in heaven. I don't want to gain just heaven. I want to gain something else in heaven. मला तुमचं माहित नाही. मला फक्त स्वर्गात जायचं एवढं नाही. मला स्वर्गात प्रतिफळ हवंय. कारण देव तिथं गेल्यावर पहिलं हेच विचारणार आहे, काय तूने मेरे लिए क्या किया बोल. बाकी कितना बिझनेस He will झाला, क्या say, किया, what you did for my kingdom. माझ्या राज्यासाठी काय केलं बोल. देव विचारणारच नाहीये बाकीचं. ती Because- घरं किती बांधली, जमिनी किती घेतल्या, लग्न केलं का, मुलं झाली का. नो 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 नो. People set up their own kingdom. पण लोक स्वतःची राज्य उभी करतात. When will they have time to set up God's kingdom? मग देवाचं राज्य उभं करायला त्यांना वेळ कुठे आहे. वो उसका ही किंगडम बांधे जा रहा है, उसको प्रभु के लिए टाइम किधर है. So from today, तर आजपासून strive जरा झटा, for the kingdom of God. जरा खपा, चंदनासारखे झिजा, थोडे झिजा Put देवाच्या your whole राज्यात. heart and soul for the kingdom आणि of God. देवाच्या राज्याची कामं करताना संपूर्ण हृदयाने जीव ओतून टाक त्याच्यात. Amen. आमेन. Be faithful in the work of the kingdom विश्वासू of राहा, God. इमानाने देवाचं काम कर. And God will reward you. नियत में खोट ना आहे. देव तुला प्रतिफळ देईल. Angels will be for your support. देवदूत तुला आधार द्यायला येतील. Your prayer will be respected. तुझ्या प्रार्थनेचा आदर होईल. बाकी तो क्या रखा है बेटा. The devil will respect you. सैतान तुला आदर देईल. Before he touches you, he will think 10 times. तुला हात लावायच्या अगोदर सैतान 10 वेळा विचार करेल, इसको हात लगाओ या नहीं लगाओ. Amen. आमेन. All these great saints of the Bible, हे बायबल मधले सगळे महान संत they lived for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी जगले बेटा. They were not just saved, फक्त त्यांचं तारण झालं आणि त्यांनी बंद करून टाकलं सगळं असं नाहीये ते. Paul also was not just saved. पॉलचंही फक्त तारण झालं आणि फिनिश्ड असं नाहीये ते. He didn't say, oh, that Damascus road testimony I will give to every church. पॉल असं नाही म्हणाला, दिमिश्काच्या रस्त्यावर माझं तारण झालं, ती माझी साक्ष मी प्रत्येक चर्चला सांगेन and that's the end. That is not a testimony. ती काही साक्ष नाही काही. And That is that's- grace ती advanced कृपा आहे. to you. ती कृपा आहे जी देवाने तुला दिली. So, ते स्वर्ग तुला फुकट दिलंय त्यांनी. salvation is not the testimony time. तारण काही साक्षीची वेळ नाहीये की त्याने तारलंय आपल्याला. ते आपली काय, माझ्या तारणात माझी काय भूमिका आहे. मला येशू माहिती होता, मी येशूंच्या जवळ होते, काय आता पता होता नाही ना. येशू माझ्या जवळ आले ना, मेरे नाम से मुझे बुलाया ना, तो क्रेडिट किसको है, जीसस को ना. तो साल्वेशन में अपना कुछ काम ही नहीं है, वो उसने किया, हेवन मिल गया. प्रभु के राज के लिए मरो. Say, fight for the crown. त्या मुकुटासाठी झट. That crown is eternal crown, तो my dear मुकुट people. अनंत काळचा आहे. यु नो देर इज अनॉइंटिंग इन दिस प्लेस. माझ्या कानात ना आग बाहेर पडते अभिषेक आला की. See, fight for that crown. त्या मुकुटासाठी झट. You will be insulted अपमान तर for होणार. Jesus. अरे येशूंसाठी अपमान तर आपला होणारच आहे. You will be troubled for Jesus and His येशूंच्या word. नावाखातर आपल्याला त्रास होणारच आहेत बेटा. You know, so many people are troubled during this time in तुम्हाला माहितीये, everywhere. सगळीकडे आपल्याकडे या आत्ताच्या काळात किती साऱ्या लोकांना त्रास झालाय. डू यू नो. See, it's only God's grace देवाची कृपा आहे फक्त that you are protected. की आपलं इथे सुरक्षित सगळं चाललंय. कुणामुळे? त्याच्या कृपेमुळे. Live and work for Him. त्याच्यासाठी जगा, त्याच्यासाठी काम करा. God will give you preferential treatment. देव तुला प्राधान्याचे सगळी ट्रीटमेंट देईल. He said, He who वागणूक देईल. respects me, देव म्हटलाय, जो माझा आदर करेल, those who honor me, them I shall honor. जो माझा आदर करेल त्याचा मी आदर करीन. See, देव बोललेला आहे. so work for the kingdom, देवाच्या राज्यासाठी काम करा. and your crown will not be denied. तुझा मुकुट तुला मिळणार. Let us worship the Lord. प्रभूची आराधना करूया. हालेलुया. And those who are serving God, आणि जे देवाची सेवा करतायत ना, God will honor you this देव morning. तुमचा मान. टेक हालेलुया.
Because On the a Lord note where told me, everybody can see. कारण प्रभू मला म्हणालाय let my people know की माझ्या लोकांना कळू दे that whatever they are doing की माझे लोक जे काही for करतात me माझ्यासाठी is kingdom work, ते देवाच्या राज्याचं काम आहे and I will honor them. आणि मी त्यांचा मान करीन. रबा खराबा शंतरू. So today we'll pray for that blessing. आज आपण त्या आशीर्वादाची प्रार्थना करू. Come. We'll worship him. Everybody sing hallelujah with your whole heart. Lift up your hands one and sing hallelujah. Amen. Hallelujah. Hallelujah. Yes. We sing hallelujah. 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 Play the music and sing. Hallelujah. 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 Once again, hallelujah. Hallelujah. Yes, the Lord is here. प्रभू इथे आलेला आहे. The king of Hallelujah. the kingdom of God is here. देवाचं राज्य इथे आलेलं आहे. खराबा शंदबा खराबा सोतो. Once again, hallelujah. Hallelujah. We worship you, Lord. Hallelujah. 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 तू महान है. 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 महान है. तेरा राज 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 है. हाँ, हालेलुया. 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 The kingdom of God has come. आणि सी देवाचे लोक हो. धन्य The kingdom of God has come. देवाचं राज्य आलेलं आहे. It is hovering over you. तुमच्यावर ते राज्य थळवत आहे. धन्य रा. When the kingdom of God hovers around you, देवाचं राज्य जेव्हा तुमच्यावर थळवतं, power is released, सामर्थ्य मोकळं होतं, healing is released, आरोग्य मोकळं होतं, authority is released. अधिकार मोकळा होतो. Jesus said, येशू बोलले, if I drive out demons by the finger of God, जर मी देवाच्या बोटाने सैतान हकलतोय, then surely the kingdom of God has तर come. नक्की देवाचं राज्य आलेलं The आहे. kingdom of God has come. देवाचं राज्य आलेलं आहे. Even now in this place, आताही या जागेत the kingdom of God has come देवाचं राज्य आलेलं आहे. because you are obeying His rule. कारण तुम्ही त्याचा नियम पाळताय, You are worshiping तुम्ही Him. त्याची आराधना You are करताय praising Him. आणि तुम्ही त्याची स्तुती That करताय. is part of God's rule. देवाच्या नियमांमधला हा एक नियम आहे. Worshiping God is part of God's government. देवाची आराधना करणं देवाच्या सरकारी नियमांमधला एक नियम Lifting आहे. up your hearts to God is part of God's ruler. आपली हृदय देवाला देणं देवाच्या सरकारी It's part नियमांमधला of एक the नियम government आहे. of God. देवाच्या सरकारी नियमांमधला एक नियम आहे. It's a part आपलं of- हृदय देवाला दे. It's a part of administration of the government of God. देवाच्या राज्यातल्या ऍडमिनचा हा एक भाग आहे. त्याची आराधना कर, त्याची स्तुती कर, And when you do तुझं it, हृदय त्याला दे. there will be a release, असं केल्यावर सुटका येईल. a blessing coming from the
garment of God. आशीर्वाद देवाच्या सत्तेतून येईल. Right now, आता या वेळेला I can see the kingdom of God's rulership in this church. देवाचं राज्य या चर्चवर राज्य करताना मला दिसतंय. Yes. हो दिसतंय. Yeshu. Those who need the touch of God, please come up in front. ज्यांना देवाचा स्पर्श हवाय त्यांनी पुढे या. Yes. Because the kingdom of God has come. कारण देवाचं राज्य इथे आलंय. The kingdom of God has come. देवाचं राज्य इथे आलेलं The आहे. kingdom of God is within you. देवाचं राज्य तुझ्या आत आलेलं आहे. And you are obeying that kingdom of God. आणि त्या राज्याचे नियम तुम्ही पाळताय. You are obeying the government of God. देवाच्या सरकारचे नियम तुम्ही पाळताय. You are obeying the rulership of God. देवाच्या राज्याचे नियम तुम्ही पाळताय. Change has to take place. बदल यायलाच हवा ना. It will not come from the nation. तो काही देशात येणार नाही. It will come from the kingdom of तो God. देवाच्या राज्यात येणार आहे. It will not come from the kingdom of the world. तो जगातल्या राज्यात येणार It नाहीये. will come from the kingdom of तो God. देवाच्या राज्यातून येणार आहे. God has opened your eyes देवाने तुझे डोळे उघडले to this truth. या सत्याकडे. Now the devil is terrified of you आता सैतान तुला घाबरलाय. because you have known the truth. कारण तुला सत्य कळलंय. Before you are only rushing towards heaven. अगोदर तू केवळ स्वर्गाकडे धावत होता. Now you are trying to gain entry into the kingdom of आता God. देवाच्या राज्यात प्रवेश करायला तू झटत And the आहे. devil is terrified. आणि म्हणून सैतान तुला आता घाबरला. The requirement of the kingdom of God is obedience. देवाच्या राज्याची एक रिक्वायरमेंट आहे आज्ञा पालन. Obedience आज्ञा पालन. is the requirement of the kingdom of आज्ञा God. पालन देवाच्या राज्याची एक रिक्वायरमेंट आहे. And when he rules over your आणि जेव्हा life, देव तुझ्यावरती राज्य करेल things start changing. गोष्टी बदलायला लागतील. You need to know तुला कळायला हवं Jesus is not just a savior. येशू केवळ तारणारा नाहीये. He is the Lord. तो प्रभू आहे. Savior is related to heaven. तारणारा स्वर्गाशी निगडित आहे. Lord is related to the kingdom. प्रभू मालक धनी राज्याशी निगडित आहे. खराब Is he only your savior or is he your Lord also? तो तुझा तारणारा आहे का फक्त का तो तुझा प्रभू पण आहे. If you are thinking of heaven, he is only your savior. जर तुम्ही फक्त स्वर्गाचा विचार करताय तर याचा अर्थ तो तुमचा फक्त तारणारा But आहे. if you are thinking about the kingdom of God, देवाच्या राज्याचा विचार करत असाल then he is the Lord of your life. याचा अर्थ तो तुझ्या जीवनाचा मालक आहे. He will rule in your तो life. तुझ्या जीवनावर Every राज्य work of the devil, करेल. leave in Jesus' name. ओ रबा खराबा शंदरबा खराबा The बाबा. power is here. कारण सामर्थ्य इथे आलंय. The kingdom power is here. राज्यातलं सामर्थ्य इथे आलंय. The touch of God is here. देवाचा स्पर्श इथे आलाय. In the name of Jesus. येशूच्या नावात. In the name of Jesus. येशूच्या नावात. Now you devil. आता सैताना I'm telling you, the devil is afraid. मी सांगतो ना सैतान घाबरला. You devil. सैताना I command you. तुला मी आज्ञा In the name करतोय of Jesus. येशूच्या नावात Leave this place. सोड. Leave this place. सोड या जागेला. In Jesus' name. येशूच्या नावात. Because the kingdom of God rules in this का place. देवाच्या राज्याचं इथं राज्य आहे. The kingdom of God Get rules in out. their hearts. देवाच्या राज्याचं त्यांच्या हृदयांवर राज्य आहे. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Every demonic activity, सर्व सैतानी कार्य every evil power, सर्व वाईट शक्त्या leave their lives in Jesus' सोड name. त्यांचं जीवन येशूच्या नावात. Strength is coming from the kingdom of शक्ती God. देवाच्या राज्यात येत आहे. Power is coming from the kingdom of सामर्थ्य God. देवाच्या राज्यात येत आहे. Authority is coming from the kingdom of अधिकार God. देवाच्या राज्यात येत आहे. Promotion is coming from the बढती kingdom of देवाच्या God. राज्यात येत आहे. Healing is coming from the आरोग्य kingdom of देवाच्या God. राज्यात Oh, be येत careful, be careful, be आहे. careful. राबाशंदरोकू. In the name of Jesus. येशूच्या नावात. Bring that lady here. Bring that lady इकडे here. वर In the name of Jesus, there is healing power here. राबाशंदा इथे आरोग्याचं Healing सामर्थ्य. virtue is flowing इथे here. आरोग्याचा प्रवाह वाहत आहे. In the name of Jesus. येशूच्या In the नावामध्ये. name of Jesus. येशूच्या Bring them. नावामध्ये. आणा वर आणा त्यांना वर आणा. रबा खराबा शकरा This is the kingdom authority. रबा बाबा खरा. हा राज्यातला अधिकार आहे. Kingdom authority. हा राज्यातला अधिकार आहे. In the name of Jesus, be free. Kingdom authority. Kingdom authority. हा राज्यातला In अधिकार Jesus' आहे. name. धन्यवाद. Kingdom authority. राज्यातला अधिकार. This is the kingdom हा authority. राज्यातला अधिकार आहे. The kingdom of God is ruling in our church देवाचं today. राज्य आपल्या चर्च मध्ये आजपासून And राज्य it will करतं. increase. आणि ते वाढणार आहे. In Jesus' name. येशूच्या नावात ते The वाढणार kingdom आहे. of God always expands. देवाचं राज्य नेहमी वाढतं. The kingdom of heaven never expands. स्वर्गाचं राज्य वाढत नाही. Be देवाचं राज्य free in वाढतं. Jesus' name. रबा शंदो Be मकराबा. free in Jesus' रबा name. रबा खराबा संदरा Thank you, Jesus. धन्यवाद Lord, येशू. तुझे आभार. release the kingdom authority right now in this प्रभू place. राज्यातले अधिकार आता इथे मोकळे कर. Release in the name of Jesus. येशूच्या नावात मोकळे कर. Bring a change in the people's lives. बदलान बदलान लोकांच्या जीवनात बदलान. Let your will be done on earth as it is in heaven. जसं स्वर्गात तुझी इच्छा पूर्ण होते तशी पृथ्वीवर तुझी इच्छा Let your पूर्ण kingdom कर. come. तुझे राज्य येऊ दे. Let your will be done तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. on earth as it is in heaven. पृथ्वीवर जसं स्वर्गात आहे तसं. In Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Lord, प्रभू whatever they are asking for, हे लोक
लोक तुला जे काही मागतायत they're asking from the kingdom of ते God. देवाच्या राज्यातून तुला मागतायत. Let it be released in their life in Jesus' त्यांच्या name. जीवनात मोकळं करते येशूंच्या नावात. In Jesus' name. येशूंच्या नावात. Concerning their family, त्यांचा परिवार म्हणा, concerning their business, व्यवसाय म्हणा, concerning their work, त्यांचं काम म्हणा, in Jesus' name. येशूंच्या नावात Let it start operating right now in Jesus' name. कार्य सुरू होऊ दे ते आता येशूंच्या नावात. Let there be a great release from the kingdom of God. मोठी सुटका येऊ दे देवाच्या राज्यातून. All the supply that Joseph had was from the kingdom of God. सगळा पुरवठा जो योसेफाला झाला तो देवाच्या राज्यातून झाला. Because he was working for the kingdom of God. आणि तो देवाच्या राज्यासाठी काम करत होता. He was not working for his family. तो त्याच्या फॅमिलीसाठी काम करत He नव्हता. was working for the kingdom of God. देवाच्या राज्यासाठी काम करत होता. Many blessings will be released. अनेक आशीर्वाद मोकळे होतील. Come on, take worship. आराधना घ्या, आराधना. Worship. Worship. धन्य राजा येशू, 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 Touch their lives, oh Father. Let your precious hand be upon their lives. Thank you. Thank you, Father. Thank you, Hallelujah. Father. Thank you. Amen. Today's release is coming from the kingdom of God. आज सुटका देवाच्या राज्यातनं येत आहे. Every blessing is Hallelujah. being released from the kingdom of प्रत्येक God. आशीर्वाद देवाच्या राज्यातनं मोकळा होत आहे. Receive it in Jesus' name. येशूच्या नावात तो स्वीकारा. A change is coming in your life. एक बदल तुझ्या जीवनात येत आहे. All things are passing away. जुन्या गोष्टी सगळ्या निघून चालल्या आहेत. All things are passing away. जुन्या गोष्टी सगळ्या निघून चालल्या A आहेत. new ruler has come. नवीन राज्य करता आला. He is ruling from your heart. तो तुझ्या हृदयात बसून राज्य करत He आहे. is writing his law on your heart. तुझ्या हृदयावर तो त्याचे नियम लिहित आहे. The law of the heavens, स्वर्गातले नियम लिहित आहे. हालेलुया. which is the government of God. स्वर्गातलं राज्य जे देवाचं राज्य Touch our life. देवाचं सरकार आहे. हालेलुया. In Jesus' name. Kingdom authority. Kingdom authority, kingdom power. देवाचं राज्य म्हणजे ते देवाचं सामर्थ्य. Kingdom authority, kingdom power. देवाच्या राज्यात म्हणजे देवाच्या सामर्थ्य. In Jesus' name. येशूच्या नावात. हालेलुया. आमेन. God is expecting a change in our life. देव आपल्या जीवनामध्ये बदल मागतोय. Change, change, बदल, change. बदल, बदल, बदल. Otherwise, your house will collapse. नाही तर तुझं घर पडेल. Your life will collapse. तुझं जीवन पडेल. Your family will collapse. तुझी फॅमिली पडेल. Your name will be written in heaven. तुझं नाव स्वर्गात लिहिलेलं असेल. But पण the kingdom of God will have no authority over you. त्या देवाच्या राज्याचा तुझ्यावरती काही हक्क चालणार No नाही. release will come from the kingdom of God. सुटका मग तुला देवाच्या राज्यातनं मिळणार नाही. हालेलुया. All deliverance, all power, all promotion comes from the kingdom of God. सगळी सुटका, सगळं सामर्थ्य, सगळं देवाच्या राज्याकडून येतं. Thank you. धन्यवाद. आमेन. आमेन. प्रभा खराबा शतो. देवा बाबा बाबा खराबा शतो. हालेलुया. I see Jesus seated on the throne. मला सिंहासनावर येशू बसलेले दिसतायत. All angels around him. सगळे देवदूत येशूंच्या अवतीभोवती आहेत. All the planets, all the stars. सर्व ग्रह, सर्व तारे. They are all bowing down Holy, before holy, him. holy are you, Lord. They are all bowing down before Are Jesus. you, Lord. Holy, holy, holy are you, Lord. The government is on his shoulders. सरकार त्याच्या खांद्यावर आहे. The whole Sing it. constellation is falling down and bowing before him. आणि सर्व त्याला नमन करून त्याची भक्ती करतायत, आराधना करतायत. Heavens declare the glory of God. स्वर्ग देवाचा गौरव जाहीर करतायत. Are you, Lord. बाबा खराबा शतरा बाबा बाबा. धन्यवाद प्रभू. Are you, Lord. Worship him, worship him. आराधना करा सगळ्यांनी. दोन्ही हात वर करून आराधना करा. आराधना करा बेटा. आराधना करा, आराधना करा, आराधना करा, आराधना करा. Here's an angel's mouth, redeemed, worship you now. Holy, holy, holy are you, Lord.
are holy. Holy, holy, holy are you, Lord. Thank you, Jesus. तुझे आभार Thank दे you, बाबा. Jesus. Say तुझे thank you, आभार. Jesus. बड़ा धन्यवाद Say यीशु. thank you, Jesus. धन्यवाद यीशु. Say thank you, Jesus. बड़ा धन्यवाद यीशु. Amen and amen. 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 I don't feel like stopping it. मला ना हे आज संपावंसं आणि थांबावंसंच वाटत नाहीये. असं वाटतं सुरूच ठेवावं, सुरूच ठेवावं, सुरूच ठेवावं. Thank you, Jesus. Thank you, my Master. Thank you, Lord. Amen and amen. Please be seated. Amen. कृपया करून सर्वांनी खाली बसा.